चालूच केलं. अतिशय घरगुती स्वरूपाचा आहे. आजचा दिवस अतिशय आनंदाचा आणि उत्साहाचा आहे, कारण आज आपला राजहंस 75व्या वर्षामध्ये पदार्पण करत असून दिगमांच्या प्रकाशन क्षेत्रातील कारकिर्दीला 60 वर्ष पूर्ण होत आहे. याबद्दल दिगमांचे मनापासून आपल्याला प्रस्तावना करतील, कार्यक्रमाचं स्वरूप सांगतील. आजच्या या अगदी अनौपचारिक संमेलनाचे 2 निमित्त शिक्षकांनी आता सांगितलेलीच आहेत. या कार्यक्रमासाठी म्हणून मी काही ओळी वाचून दाखवतो. आपल्या दिगमांच्या कारकिर्दीला 60 वर्ष पूर्ण झालेली आहेत. एक प्रकारे तो हीरक महोत्सवच आहे. आणि राजहंस 75व्या वर्षात पदार्पण करत आहे, म्हणजे आपण अमृत महोत्सवी वर्षामध्ये पदार्पण करतोय. तर हिरे जडित या अमृत कुंभी, हिरे जडित या अमृत कुंभी, सागर शब्द सुधेचा हा. हिरे जडित या अमृत कुंभी, सागर शब्द सुधेचा हा. ग्रंथ घागरी भरून वाहती, ओहोटीची ना बाधा. केवळ नावा पुरते नाही, केवळ नावा पुरते नाही, सार्थ राजहंस अभिधान. विवेक नीर क्षीराचा या, वाचन हे आनंद निदान. विद्वत्ता विनयी येथे. विद्वत्ता आपल्याकडे म्हणजे संपादकांच्या सुद्धा नावामध्ये सहस्रवृद्ध आहेत. की विद्वत्ता या राजहंसमध्ये साठलेली आहे, नावामध्येच आहे. विद्वत्ता विनयी येथे. कौशल्या करुणा लाभे, समाजहित हा पाया, त्यावर मानवता मंदिर उभे. राजहंस हे वैचारिक मोकळेपणा राखणारं व्यासपीठ आहे असं आपण नेहमी म्हणतो, पण त्या वैचारिक मोकळेपणामध्ये कायमच समाजहितैषी विचार हे आणि विवेकवाद या दोन्हीला प्राधान्य मिळालेलं असतं. राजहंसची संपूर्ण टीम म्हणजे एक अगदी बांधलेलं एकजीव समरस असं कुटुंब आहे. भरारीस बळ पुरवत असती, हे सगळं कुटुंब आणि त्याचे सगळे सदस्य हे सगळे या राजहंसच्या भरारीला बळ पुरवत असतात. त्यात संपादकांपासून आपल्याकडे
इतर म्हणजे प्रशांत दीक्षित असतील, विकास गायतोंडे असतील, श्रीराम गीत असतील, संपादकांपैकी तर आपण घरचेच आहोत. आनंद हर्डीकर काय, विनयाताई काय, किंवा करुणा गोखले, शीर्ष संजय, आपले निर्मिती प्रमुख शिरीष शेवाळकर आणि त्याच्या जोडीला पडद्यामागचे कलाकार म्हणून काम करणारे कितीतरी जण, हे सगळे जण भरारीचं बळ पुरवते स्थिती, हात नव्हे हे जणू पंख. आणि या सगळ्याचे कुटुंब प्रमुख म्हणून दिलीपराव आणि रेखावहिनी हे या कुटुंबाचं भरण पोषण सगळं करत असतात. वारा भरल्या शिलास दावी, दिशा योग्य ही दिलीप रेख. धन्यवाद. या मंडल प्रसंगी मी सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत करतो आणि या कार्यक्रमाचं स्वरूप हे वैशाली उलगडत नेईलच. मी फक्त एकच गोष्टीचा उल्लेख करतो की कार्यक्रमाच्या शेवटी नेहमीप्रमाणे दिगमा हे भाषण करणार नाहीये, तर त्यांचे विचार आणि त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीतले काही पैलू हे त्यांच्या मुलाखतीतनं उलगडत नेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत, जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद. राजहंसचे लेखक आणि सुहृद यापैकी 14 जणांनी आपल्याला या निमित्ताने संदेश पाठवलेले आहेत. पैकी पहिले आहेत डॉक्टर गीत सर. सर म्हणाले की तुम्ही वाचून दाखवा, मी फक्त तुम्हाला मजकूर पाठवत आहे. तर मी त्यांचा संदेश वाचून दाखवणार आहे. राजहंस प्रकाशनाच्या 75व्या पदार्पणाचे वर्ष आजपासून सुरू होत आहे. अनेक मराठी संस्था जोमाने सुरू होतात, 25 ढासळायला लागतात, 50 भांडणांमुळे पुन्हा एकदा गाजतात आणि 75 नावापुरत्या उरतात. या उलट राजहंस प्रकाशन संस्थेने यंदाचे वर्षी विविध पुरस्कारांची 100री गाठली आहे. साहित्य अकादमी पुरस्कार सलग 4 वेळा मिळवला आहे. स्वतः प्रकाशक जीवन गौरव पुरस्कारांनी आणि त्यांच्या न केलेल्या सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्याचा अनुभव घेत आहेत. 100वे साहित्य संमेलन आयोजित करणारी महाराष्ट्र साहित्य परिषद सर्वाधिक खपाचे मराठी दैनिक लोकमत आणि खास म्हणजे जाणकार फुरसत अशा ज्येष्ठ पत्रकारांनी खासे मानपत्र देऊन केलेला सत्कार यांच्या बातम्या आणि फोटो झळकत आहेत. ही झाली इथे उपस्थित असणाऱ्यांची किमान माहिती. मात्र यामागे 1 जून 1967 रोजी शास्त्र शाखेतील एक पदवीधर कसलीही अपेक्षा न ठेवता पडेल ते काम स्वीकारून कितीही खस्ता खाल्ल्या तरी ते चिकाटीने करत राहून कामातील विविध आव्हाने स्वीकारून त्यामध्ये उत्तम कामगिरी राखत सतत व्यावसायिक स्पर्धा आणि आर्थिक अडचणी यांना जवळजवळ एक हाती तोंड देऊन टिकून राहिला आहे हे ज्ञात नसते. सतत कामाची विलक्षण चिकाटी दिगमांनी गेली 60 वर्षे दाखवली आहे. याचे मला आश्चर्यपूर्ण कौतुक वाटते. करिअरची अनेक उदाहरणं मला माहीत आहेत, पण असे दुसरे आठवत नाही. दिगमा, अशोक जैन, अरुण साधू ही त्रिमूर्ती एकाच दिवशी साप्ताहिक माणूसमध्ये दाखल झाली. तिघेही आपापल्या परीने मोठे झाले. त्यातून दोघांनी जगातूनच एक्झिट घेतली. दिगमांनी नुसते माणूस पण केवळ जपले नाही, तर ते आयुष्यभर जोपासले सुद्धा. माणसे जोडणे आणि कुतूहलाने माणसे वाचणे हा एकच छंद त्यांनी आजवर मनापासून केला आहे. साठातून गेली 42 वर्ष फक्त प्रकाशक म्हणून सारे लक्ष एकवटून साहित्यातील नीरक्षीर विवेक करणारे दिगमा गेली 30 वर्षे राजहंसी डौलाने मराठी साहित्य विश्वात विहरत आहेत. त्यांना एअरफोर्समध्ये जायचे होते. काही कारणाने निवड झाली नाही. निवड झाली असती तर भारताला एक एअर चीफ मार्शल मिळाला असता. पण तिथे निवड झाली नाही. ते एका परीने उत्तम झाले आणि मराठी साहित्य विश्वाला एक तहहयात फील्ड मार्शल मिळाला आहे. वेगळं पुस्तक, चांगलं पुस्तक मिळावं म्हणून सतत लेखकाच्या शोधात असलेले दिगमा अस्सल काही मिळाले किंवा त्यांच्या शब्दात हाती लागले तर ज्या खुलून आलेल्या शब्दात सांगतात ते ऐकण्याचा योग मला गेल्या 33 वर्षात अनेकदा आला आहे. एखादा नवीन विषयावरचा प्रकल्प करायचा असेल
तर त्यांचा बालसुलभ उत्साह उफाळून येतो. त्यात सहभागी होण्याचा आनंदही मी घेतला आहे. आजवर झालेल्या राजहंसच्या सर्वच संपादकांना त्यांनी सहकारी म्हणून वागवले. निवडीच्या आणि संपादनाच्या कामातील स्वातंत्र्य पूर्णपणे दिले. पानिपतच्या काळापासून अनभिषिक्त सेनापतीपद दिलेले डॉक्टर बोरसे यांनी रितसर धुरा घेतल्यापासून स्टेजवर वाया जाणाऱ्या वेळातून त्यांनी आनंदाने सुटका करून घेतली. माईकचे अजिबात आकर्षण नसलेली माझ्या पाण्यातील ही एकमेव व्यक्ती आहे. या 60 वर्षांच्या दीर्घ कारकिर्दीत 48 वर्षांची भरभक्कम साथ सौ रेखाताईंनी दिली आहे. गेल्या दशकभरात दोघांची तब्येत ठीक राखण्यात पुण्यातील अनेक नामवंत डॉक्टरांच्या नाकी नऊ कसे आले हेही मला माहीत आहे. आनंदाचा साजरा करण्याचा मोठा कार्यक्रम म्हणजे या दोघांच्या विवाहाचा सुवर्ण महोत्सव 9 जुलै 2028 हा असू दे. त्यासाठी त्यांना 5 मिनिटे संपवतो. राजहंस प्रकाशन टीम मधील सर्वांचे आभार. धन्यवाद. आता यापुढील जे आहे ते अरुण खोपकर सरांनी पाठवलेला होता. सर अरुण खोपकर यातही वाचून दाखवले त्यांचा संदेश. नमस्कार. प्रिय दिलीप, डॉक्टर बोरसे आणि राजहंसचा बाकीचा संच या सर्वांना उद्देशून या अभिनंदनपर ओळी लिहित आहे. अर्थातच त्यांना निमित्ते ही राजहंसचा 74वा वर्धापन दिन आणि दिलीपरावांच्या संस्थेतील कामाचा 60वा वर्धापन दिन ही आहे. सप्रेम नमस्कार. आपल्या सर्वांशी लेखक व संपादक या नात्याने माझे संबंध 2018 पासून आले आहेत. या काळात राजहंस प्रकाशन संस्थेचा मला जो काही अनुभव आला तो माझ्या लेखन व संपादन कार्यातला आनंदाचा काळ आहे. पुस्तकाच्या वैचारिक व साहित्यिक मूल्यांपासून निर्मिती मूल्यांपर्यंत प्रत्येक पैलू इथे चोखंदळपणे निरखला गेला. लेखकाला ग्रंथरूपात संपूर्णतः सहभागी केले गेले व खेळीमेळीच्या आनंदाच्या पण शिस्तीच्या वातावरणात सारे काम झाले. चांगला कप्तान आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून अगदी नवख्या खलाशापर्यंत सर्वांना एका मूल्य व्यवस्थेत आपुलकीने गुंतवून घेतो तेव्हाच हे वातावरण शक्य होते. सर्व संबंधितांचे पुन्हा एकदा अभिनंदन आणि भविष्याकरता शुभेच्छा. कळावे लोक आहेच, तो वाढत राहावा. सस्नेह व सप्रेम अरुण खोपकर. मुकुंद संगोराम सरांनी पाठवलेला आहे. तृप्ती देशपांडे वाचन. नमस्कार. अमृत महोत्सवात पदार्पण करीत असलेल्या राजहंस प्रकाशनाने मराठी भाषकांच्या सांस्कृतिक जडणघडणीत फार मोठे योगदान दिले आहे. जीवनाला भिडणाऱ्या सर्व अंगांना स्पर्शून जाणारे विषय राजहंसाने अतिशय अभिजाततेने हाताळले आहेत. एवढेच नाही तर कादंबरी, कथा, कविता या प्रांताच्या बाहेरील कितीतरी वेगळे विषय सातत्याने वाचकांपर्यंत पोहोचवले आहेत. मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी राजहंसाने केलेले काम म्हणूनच आदरास प्राप्त ठरते. हे असे घडण्यासाठी सतत सर्जनशील राहणाऱ्या दिलीपराव माधवकरांचे अभिनंदन तर करायलाच हवे. प्रकाशन व्यवसाय हा तसा बेभरवशाचा, पण तो हुकमी आणि भरवशाचा होण्यासाठी 12 महिने आणि 24 तास सतत नवेपणाचा विचार करणाऱ्या दिलीपरावांमुळेच राजहंसाला हे भरभरी यश प्राप्त होऊ शकले आहे. या व्यवसायातील त्यांची षष्ट्यब्दी हेच दर्शवणारी आहे. मुकुंद संगोराम. शेखर ढवळीकरांचं वाचन प्रसन्न करत आहे. क्या बात है. केवढी प्रदीर्घ वाटचाल आणि किती अप अँड डाऊन झाले असते, पण अभिमान वाटावा असं करिअर आहे. खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा. शेखर ढवळीकर. आता पुढचं आपलं निगमांचे सुरूच आहेत. श्रीराम रारडे सर, आपण निगमांविषयी बोलावं.
आजची उत्सवमूर्ती राजहंस परिवार आणि 75व्या वर्षात पदार्पण करणारं राजहंस प्रकाशन, पक्षांचं जितकं कौतुक करावं तितकं थोडंच आहे. 100 वर्षाची परंपरा असलेलं भारद्वाज तर्फे तुम्ही त्यांचा आधी मला 2-3 गोष्टी इथे प्रामुख्यानं सांगायच्या वाटतात. दिलीप माजगावकरांचं लेखकांच्या बद्दल असलेलं विलक्षण प्रेम हे मी कुठेही बघितलेलं नाहीये. म्हणजे एखाद्या लेखकाला लेखनासाठी प्रवृत्त करणं, त्यांच्याकडून योग्य त्या रीतीनं आपल्याला पाहिजे तसं लेखन करून घेणं आणि त्याचं उत्कृष्ट पुस्तक करणं, ही राजहंसची खासियत आहे. ती पहिल्यापासून आत्तापर्यंत त्यांनी जपलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक लेखकाला त्याला न कळत त्याला गाठून त्याचं पुस्तक त्याच्या हातात देणं, त्याचं कौतुक करणं, त्याच्या हातामध्ये धनादेश देणं, त्याला पेढ्याचा पुडा देणं, ही प्रत्येक प्रकाशकानं म्हणजे माझ्या सकट प्रकाशकानं घेण्यासारखी गोष्ट आहे. ते जे काय म्हणतात ते फार एकच वाक्य सांगतो की नवीन पुस्तक आल्यानंतर लेखकाच्या डोळ्यामध्ये जे कौतुकाचं भान असतं ते बघण्याकरता मी आतुरलेला असतो. राजहंसची कारकीर्द अशीच पुढे राहावी, 100 गाठावी, माजगावकरांनी 100 गाठावी, त्यांच्या सौभाग्यवतीने 100 गाठावी आणि ती 100 गाठण्याकरता मी हजर असावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि काही वेळा इथून तिथपर्यंत येईपर्यंत मला जेवढं काही सुचलं तेवढं सर आपण बोलावं आता. आजच्या आपल्या या अमुकचरित मेळाव्याचं जरा मला वैशालीनं आमंत्रण दिलं तेव्हा आधी मला सांगितलं होतं 2 मिनिटात बोलायचं. तर मी म्हटलं दिगमांवर आणि मी फक्त 2 मिनिटं बोलायचं म्हणजे फार कठीण. ज्या व्यक्तीबद्दल तासनतास बोलता येईल आणि ज्या व्यक्तीकडून मी तासनतास त्यांच्या कारकिर्दीबद्दलच्या आठवणी ऐकल्या, ज्यावेळेला माझ्या संपादकीय कारकिर्दीत मी इथे दिवसभर असत असतो त्यावेळेला दिलीपराव, सुजाता, मी, विनय अशा आमच्या वेगवेगळ्या ज्या गप्पा चालायच्या त्यात त्यांनी आम्हाला खूप त्यांचे जुने अनुभव सांगितले. त्याच्यापासून प्रकाशन व्यवसायात त्यांनी काय काय केलं, प्रयोग काय केले, हे सगळं आम्ही ऐकत गेलो की त्याच्यातून आम्हाला ते कळत गेले, समजत गेले, आमच्यावर संस्कार आपोआप भेटत गेले. आणि हे सगळं काही 5 मिनिटात सांगता येणार नाही. परंतु मला जे त्यांच्याबद्दल वाटतं ते म्हणजे माझ्या कारकिर्दीकडे पाहताना किंवा हे करताना इतरांच्याकडे अनेक आणि त्यांनी कसं घडवलं. तर आपल्या इंग्लिशमधला नेहमीचा शब्द आहे गॉडफादर. अनेक लोक त्यांच्याबद्दल असं म्हणतात की ते म्हणजे गॉडफादर आहे. त्यांच्या माझ्या वयात फार तेवढं अंतर नसल्यामुळे मी त्यांना ईशबंधू, गॉड ब्रदर असं मानतो. आणि माझ्या गाजलेल्या सगळ्या कायच्या कारकिर्दीबद्दल आता सुद्धा जी काही शिरीषने मुलाखत घेतली काल आहे त्याच्याबद्दल मला जेव्हा ती बातमी कळली तेव्हा मी त्यांना माझ्या मुलांना जसं कळवलं तसं ज्येष्ठ बंधू म्हणून त्यांना कळवलं. तेव्हा माझ्या कुटुंबातला जो आनंद आहे तेवढाच आनंद त्यांना आणि तो त्यांना आनंद अनेकांच्या जवळ व्यक्त केला हेही माझ्याकडून. असा ईशबंधू लाभणं हा माझ्या आयुष्यातला अगदी दुर्मिळ असा भाग्ययोग आहे आणि तो माझ्या त्यांचा आशीर्वाद असा कायम राहावा. या राजवंशा वाटचालीत त्यांचं मार्गदर्शन आम्हाला सगळ्यांना वर्षानुवर्ष लाभत राहो. त्यांचा आणि बहिणींचा आम्हाला जो काही कृपाक्षेत्राचा लाभ आहे तो कायम राहावा अशी इच्छा विनयताई आपण
तर आता हर्डीकर जे म्हणाले आहेत तसं खरं म्हणजे खूप आम्हाला त्यांच्याकडून मिळालं. शिस्त मिळाली, नवीन निर्मिती कशी होते ते मिळाली. पण एक अगदी आत्ता सहज बोरसे मी आणि श्री शिवाळकर जे गप्पा मारत होतो ते आत्ता मी तुम्हाला सांगते. मराठी भाषा आणि मराठी साहित्याची निर्मिती म्हणजे मी पहिल्यापासून त्याग त्याग त्याग, पैशाची कुठचीही अपेक्षा इथे करायची नाही. श्री ग वाजगावकर मला गुरुस्थानी होते, पण तरी ते सुद्धा ह्या श्रेणीतले होते. सर्व परिवारात मी वाढलेले होते, तिथेही ही श्रेणी होती. मी आता पुण्याला आले 45व्या वर्षी नोकरी सोडण्याचा शहाणपणा करून आलेली होते. आणि त्यानंतर मला दिलीपरावांनी विचारलं मला असं असं काही गृहपत्रिका किंवा घ्यायचं, तुम्हाला बरं वाटलं एक काम आपल्याकडे येते. आणि मी मनामध्ये गृहीत धरलं आपला स्कूटरचा पेट्रोलचा खर्च तरी सुद्धा निघणार नाही. पण मला आश्चर्याचा धक्का असा बसला की दिलीपरावांनी पहिल्यांदाच मला इतकं पगार मी तुम्हाला देऊ शकेन असं सांगितलं. आणि संबंध व्यवसायाला आणि सामाजिक बांधिलकीला जे आर्थिक अधिष्ठान लागतं ते मराठी साहित्यामध्ये तसा माझा खूप थोडा अनुभव असला तरी इथे येण्यापूर्वी मी 2-3 प्रकाशक बघितले होते. तर हा एक सुखद धक्का होता की प्रकाशक काहीतरी पैशाची गोष्ट करतायत आणि स्वतः मी त्यांची प्रगती त्यांची सगळीकडे आता जगजाहीर आहे की त्यांनी सामाजिक बांधिलकी कशी मांडली, उत्कृष्ट निर्मिती, सुमती देवस्थळांसारख्या व्यक्तीची पुस्तकं प्रकाशित करणं आणि त्याच्यावरती आपला व्यवसाय म्हणून चालवणं आणि आर्थिक भरभराट करणं. तर मला दिलीपरावांचं असं एक जाणवलं त्याच्यामध्ये की आर्थिक दृष्ट्या त्यांनी लेखकांनाही भरभरून दिलं. कारण ह्याच्या आधीचा माझा तोटका जरी अनुभव असला तरी अजिबात पैशाची अपेक्षा करायचीच नाही, कबूल केले तरी द्यायचे नाही. इथे मला पहिल्यांदा दिलीपरावांच्या बाबतीमध्ये तो आर्थिक दृष्ट्याची सांगड त्यांनी व्यवसायाशी आणि ध्येयवादाशी उत्तम प्रकारे गाठली. आणि मला असं वाटतं नेहमी त्याबद्दल यांची काहीतरी मुलाखत जी असायला हवी ती अशा दृष्टिकोनातून आली होती. आणि खूप दिवस एक प्रश्न मला त्यांना विचारायचा असतो की त्यांची नियमितता. आणि ते जर म्हणायला मी सगळेजण ते थांबा मला आत्ता वेळ नाही मी तुला बोलावं तर मी गृहीत धरत आहे नंतर विसरून जाणार, पण ते बरोबर उलट बोलावतात. तर मला नेहमी असं तुम्ही लिहून ठेवता तर तुमच्या लक्षात राहतो. हा प्रश्न खूप दिवस तुम्हाला विचारायचा ठरवते आणि तो कधी विचारलाच गेला नाही आतापर्यंत. तर असे अनेक बारीक बारीक प्रश्न जे आर्थिक समृद्धी आणि ध्येयवाद आणि या गोष्टीचा मी स्वतः नेहमी विचार केला म्हणून मला ते विशेषत्वानी त्यांच्या बाबतीमध्ये जाणवलं. ते स्वतःही आर्थिकदृष्ट्या समृद्ध सुखोपभोग घेतले, लेखकांनीही त्यांनी भरभरून दिलं. आणि मराठीची सगळी जी परिस्थिती आहे ना ते आपल्यातल्या बहुतेकांना माहिती आहे. पण एक अनुभव मी सांगते, मी कोणत्या तरी प्रकाशकांकडे बसलेली होते, अगदी नवीनच लेखन माझं सुरू झालं होतं आणि तिथे सुनीताबाई देशपांडेंचा फोन आला होता. आणि प्रकाश हो हो सुनीताबाई तुम्हाला पैसे देणार आहेत. आणि मग नंतर मला हे पु ल देशपांडेंची बायको अशी हे करते, म्हणजे त्यांना सुद्धा पैसे वसुलीसाठी असे श्रम पडत होते मराठी साहित्यामध्ये. अशी एकंदर परिस्थिती असताना दिलीप माजगावकरांनी जे काही एक मराठी साहित्याच्या क्षेत्रात साम्राज्य उभं केलं, आर्थिकदृष्ट्या समृद्धी लेखकांना आणि स्वतःला सगळ्या बाजूने घेतली, याबद्दल मला त्यांचं नेहमी कौतुक वाटतं. थांबते मी. सर्व श्रोतांना नमस्कार. तुमच्या कार्यक्रमात बोलायचं आहे याची कल्पना मला वैशालीने 1.5 दिवस अगोदर दिली, याबद्दल डॉक्टरांचे आणि तिचे मी आभार मानते. मागे राणी लक्ष्मी मंडळात झालेल्या कार्यक्रमात त्यांनी मला ऐन वेळेला हाक मारून उभं केलं होतं. आठवण आली अजून माझे हातपाय थरथरायला लागतात. सदानंदनी कविता लिहून आणली होती तसा मी एक मोठा लेख लिहायला घेतला होता. 13 पानं झाली होती. तेवढ्यात वैशालीने आठवण अशी केली की 5 मिनिटात मग माझ्या लक्षात आलं की मी हे जे गुपित थोडं करावं म्हटलं होतं की ह्या वर्षी
माझा जो राजहंसचा संबंध आला त्याला 50 वर्ष पूर्ण झाली बरं का. अशी सुरुवात करून नाना प्रकारच्या आठवणी, काही खऱ्या वाटतील काही खोट्या वाटतील ऐकणाऱ्यांना, याची पर्वा आपण न करता ठोकून द्याव्या. पण नंतर ती टाचणी लावल्यानंतर माझ्या लक्षात आलं की एका माणसाचा नॉस्टॅल्जिया हा इतर सगळ्यांचा बोर्डम ठरतो. त्यामुळे तोही मोह आवरला आणि मग असं म्हटलं की 75 वर्षांपैकी आता 50 वर्ष तर आपला संबंध आहे, त्याच्याबद्दल काय काय पुष्कळ बोलता येईल. त्याच्याऐवजी पुढच्या निदान फार नाही 25 वर्षांबद्दल पुढच्या बोलता आलं. अमृतकाळ 76 ते 75 ते 100 हा अमृतकाळ. या अमृतकाळाबद्दल बोलता आलं तर फारच चांगलं होईल. पण आपली ऐपत आणि कुवत पाहून बोलायचं तर निदान 6 वर्षानंतर सहस्त्रचंद्र दर्शन, त्याच्या अगोदर 75 पूर्ण होणार पुढच्या वर्षी 1 जूनला, तेव्हा तो कार्यक्रम आपण कसा साजरा करू. तुम्हाला बहुतेक सगळ्यांना आज आठवत असेल की दिलीपरावांची 75वी त्या एका अतिशय सुंदर अशा गवताळ प्रदेशात आपण साजरी केली होती. मजा आली होती. किती झुकदार समारंभ झाला होता तो. तर असा काहीतरी 75 पूर्ण होतील त्यावेळेला आपल्याला करायला पाहिजे की नाही, तर हो निश्चितच करायला पाहिजे. अशा तऱ्हेने संकल्प कोणते करता येतील पुढच्या 5-6 वर्षांत, तिथपासून ते 81 पूर्ण होतील. म्हणजे सहस्त्रचंद्र दर्शन राजहंसनी केलं असं आपल्याला योजता येईल. आपण सगळे सुहृद आहोत राजहंसचे. तेव्हा काय झालं ते उत्तमच झालं. काय झालं तर राजहंस हे पुस्तक विद्येचं एक विद्यापीठच झालं असं म्हणता येईल. आणि त्यात संस्थापकांपासून ते संवर्धकांपर्यंत म्हणजे दिलीपराव आणि इतर अनेकांचा वाटा आहे, यात तर काही शंका नाहीच आहे. या विद्यापीठाचा ची पुढची वाटचाल अधिक समृद्ध, अधिक सुखद, अधिक सोयीस्कर अशी कशी होईल आणि ती व्यावहारिक दृष्ट्या आणखी यशस्वी कशी होईल याचा विचार करून आपण सगळ्यांनीच काही कॉन्ट्रीब्यूट करायचं ठरवलं तर माझी अशी खात्री आहे की या पुढचे हे जे टप्पे आयुष्यात येतील ते अधिक वैभवशाली होतील आणि आपण सगळेजण ते जास्तीत जास्त एन्जॉय करू. धन्यवाद. इथं मनोगत व्यक्त करणाऱ्या सगळ्यांची तीच स्थिती आहे. कारण आज सकाळी कार्यालयात आल्यावर वैशालीताई म्हणाल्या माझा निरोप मिळाला का, म्हटलं कोणता, त्या म्हणाल्या मी पाठवलाय संदेश, पण घरच्या गडबडीत काही माझं पाहणं झालं नव्हतं आणि समजलं की आपल्यालाही 5 मिनिटं मनोगत व्यक्त करायचे. त्यात शाळेचा आज पहिला दिवस होता, शाळा करून तिथे इथे आले. पण तोपर्यंत जे काही माझ्या मनामध्ये आलं राजहंस परिवार आणि सरांसोबतचं आपलं असलेलं तेच 2 मिनिटांमध्ये तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करते. म्हणजे कसं असतं की आपण जन्माला येतो ती जन्मजात अनेक नाती घेऊन, जे आपल्या हातात नसतं. आई वडिलांकडून अनेक नाती आपल्याला लाभतात, पण जसजसं आपण वयाने वाढत जातो तसतसं आपला हा नात्याचा पैस विस्तारत जातो. शिक्षण, नोकरी, व्यवसायाच्या निमित्तानं अनेक माणसं आपल्या आयुष्यामध्ये येतात, अपरिहार्यपणे येतात. त्यांच्यासोबत एक नातं निर्माण होतं. ती सोबत असतात पण ती सोबती होतातच असं नाही. पण आयुष्याच्या एका टप्प्यावर अशा काही माणसांची आपल्याला आयुष्यात एक आतून आंतरिक एक ओढ वाटते किंवा त्यांची आपल्याला गरज वाटते आपल्या आयुष्यामध्ये की जी आपल्याला जगण्याचं भान देतात, जगण्याची शहाणीव देतात आणि ती माणसं मला वाटतं आत्मीय होतात. सरांसोबतचं नातं हे असं आहे. खरं तर सरांसोबत मी जोडली गेले ती माझे गुरु चुनेकर सर यांच्यामुळं. त्यांचं अनेक वर्षांचं मैत्र, त्यांच्या कित्येक मैत्रसंधीची मी केवळ साक्षी होते आणि ह्या सगळ्या थोर व्यक्तींबद्दल एक अनामिक ओढ माझ्या मनामध्ये होती. मागच्या वर्षी जेव्हा सोलापूरहून बदली होऊन मी पुण्यात आले आणि शाळेत रुजू झाले, आधी राजहंसी पुस्तकांची मी वाचक होते. म्हणजे मराठीची वाचक, मराठीची अभ्यासक असल्यामुळे ते स्वाभाविक होतं. नंतर मी राजहंसची लेखिका झाले सर देशमुखांच्या संशोधन पुस्तकामुळे. आणि सहज सर म्हणाले की तुला काम करायला आवडेल का, मराठीची तू अभ्यासक आहेस. थोडी भीती होती मनामध्ये कारण संपादनाचा अजिबातच अनुभव नव्हता.
पण सरांनी तो विश्वास माझ्यावर ठेवला आणि म्हटलं की आपल्याला आपल्या आवडीचं काहीतरी करायला मिळणार आहे. कारण पदव्युत्तर शिक्षण घेऊन किंवा संशोधन करूनही मी शाळेमध्ये प्राथमिक म्हणजे पहिली दुसरीच्या मुलांनाच शिकवत होते. त्यामुळे कुठेतरी एक असमाधान मनात होतं की आपल्याला आपल्या आवडीचं काम करायला मिळालं पाहिजे. माझ्या परिवारातली मी पहिली पदवीधर, त्यामुळे पोटार्थी म्हणून काही गोष्टी आपल्याला आयुष्यात अपरिहार्यपणे कराव्या लागतात. सगळंच आवडीचं करायला मिळतं असं नाही. पण इथं राजहंसमध्ये आल्यानंतर मला माझ्या आवडीचं काम करायला मिळालं, याचं खूप समाधान वाटते. आणि हे केवळ सरांमुळे शक्य झालं. गेल्या 1.5 वर्षात मी कधी राजहंसची झाले आणि हे मला माझं घर वाटायला लागलं हेही कळत नाही. कार्यालयात आले की संपादक अशी सरांची आरोळी ऐकली की खूपच म्हणजे असं छान वाटतं. मला कल्पना आहे मी अगदी त्या पात्रतेची नाही अजून, माझ्यातलं विद्यार्थी पण शाबूत आहे, पण मला खूप शिकायचंय तुमच्या सगळ्यांच्या सहवासात, तुमच्या सगळ्यासोबतच्या संवादात. आज इथे मी तुमच्यासोबत आहे, हा माझ्यासाठी खरं तर भाग्याचा क्षण आहे. तेव्हा सरांच्या कार्यपूर्तीच्या हिरक महोत्सवानिमित्त आणि आपल्या प्रकाशन संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षातील पदार्पणानिमित्त मी सरांसह आपणा सर्वांना शुभेच्छा देते आणि माझं मनोगत थांबवते. आता माझं मनोगत मी सरांच्या आग्रहाखातर मी वाचते आहे. ह्या निमित्ताने मला दिगमा यांचे काही स्वभाव वैशिष्ट्य सांगता येतील. काही नवीन कल्पनांचे उगमस्थान असले तरी आजूबाजूच्या व्यक्तींची मतं आवर्जून घेतली जातात. ते घेण्यामध्ये कुठेही कमीपणा वाटून घेत नाही. सगळ्यांकडून हिरवा सिग्नल मिळाल्यावरच अगदी धडाडीने एखादी योजना राबवली जाते. भल्या भल्या लेखकांच्या सुहृदांना आपल्या कटामध्ये सामील करून घेऊन खुद्द लेखकाला गाफील ठेवून सुखद धक्के देण्याचा आनंद आवडता छंद दिगमा यांना असून लेखकाच्या चेहऱ्यावर असलेले आश्चर्य, आनंद, हसू अशा सर्व भावनांचे मिश्रण बघताना दिगमा अतिशय समाधान अनुभवत असतात. प्रखर स्मरणशक्ती ही दिगमा यांना मिळालेले अतिशय सुंदर वरदान आहे. अनेक कविता दिगमांना मुखोद्गत असतात व त्यांचा आस्वाद घेताना मैफल बहारदार होऊन जाते. अशीच एक आठवण 2008 सालामध्ये दिगमा यांना दिल्ली येथील एका संस्थेचा पुरस्कार जाहीर झाला होता. या निमित्ताने चिंतामणी सोसायटीतर्फे, ज्या सोसायटीमध्ये आपलं ऑफिस आहे, सोसायटीतर्फे सत्कार केला होता. त्या सत्काराला उत्तर देताना या मळेकर वाड्या याचा इतिहास सरांनी कथन केला होता. जणू काही समोर तो काळ जिवंत झाला होता. अशा अनेक आठवणी आहेत, पण वेळेच्या हिशोबात माझे 2 शब्द आवर्ते घेते. ते दिगमा म्हणतील बस झाली आरती ओवाळणी. सरांना मनपूर्वक शुभेच्छा. नमस्कार. व्यासंत येण्याचा आमचा तसा कधी योग येतच नाही आणि आम्ही काही कलाकार नसल्यामुळे पाठांतर तर हे आमचे म्हणून मी माझं मनोगत घेऊन आलं. व्यासंत उपस्थित मान्यवर आणि आपल्या सर्वांचे आधारस्तंभ दिगमा सर आणि राजहंस परिवारातील सगळे सदस्य मित्र. आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानाचा आणि ऐतिहासिक आहे. राजहंस प्रकाशन आपल्या प्रकाशनात म्हणजे आपल्या सर्वांचे ज्ञानमंदिर. आज अमृत महोत्सव म्हणजे 75 वर्षात आपण पदार्पण करत आहोत. त्याचबरोबर सरांच्या यशस्वी कारकिर्दीवर 60 वर्ष पूर्ण होत आहेत. या अमृत महोत्सवी वर्षाचे संपूर्ण श्रेय जर कोणाला जात असेल तर दिगमांना. आणि आपण असं म्हणू की एका आदर्श व्यक्तीच्या मागे एक खंबीर स्त्री असते. त्या आपल्या वहिनी आहेत, त्यांनाही ते श्रेय जाते. नक्कीच पुस्तक ही माणसाला घडवतात, पण ही पुस्तकं लोकांपर्यंत पोहोचवणारी आपली संस्था ज्यांनी घडवली, टिकवली ते व्यक्तिमत्व म्हणजे आपले मार्गदर्शक सर. आपण नेहमी म्हणतो की पुस्तके माणसाला जगण्याची नवी दिशा देतात, पण आम्हा सर्व स्टाफला जगण्याची दिशा देणारे जिवंत पुस्तक म्हणजे मार्गदर्शक. सरांबद्दल बोलताना 3 शब्द असे आठवतात, समोर येतात. शिस्त, त्यांची तल्लख बुद्धी आणि सकारात्मक विचार. सरांची शिस्त ही आम्हाला कधी त्यांचा धाक त्यांनी वाटू घेत नाही. ती शिस्त म्हणजे त्यांनी आमच्यावर केलेले संस्कारच आहे. कामातील अचूकता आणि वेळेचे भान त्यांनी आम्हाला कधी ओरडून दाखवले नाही, तर स्वतः रोज वेळेवर येऊन आम्हाला शिकवले आहे.
तल्लख बुद्धीबद्दल त्यांचे विचार असतात. जेव्हा जेव्हा व्यवसायावरती किंवा कुणावरती संकट आलं असेल तर त्यांनी नेहमी त्यांच्या तल्लख बुद्धीने त्यांच्या विचारांनी सगळ्यांना मार्ग दाखवला. हे तुम्ही सगळेजण जाणताच. त्यात चांगले पुस्तक असतं, विविध योजना असते किंवा कुणाला एखादा उत्तम दिलेला सल्ला असतो, त्यांनी त्याचं नक्कीच भलं झालं हे तुम्ही कुणाला अनुभव आलेले पण असतात. सकारात्मक विचारबद्दल बोलू तर करोनाच्या कठीण काळात जेव्हा आम्ही खचायचो तेव्हा सर आम्हाला सांगायचे, म्हणायचे, काळजी करू नका, मी आहे, सर्व नीट होईल. हे त्यांचे सकारात्मक शब्द, तसेच त्यांच्या नजरेतून दिसणारा विश्वास आम्ही जवळून पाहिला आहे. तुम्ही आमचे फक्त मालक नाही तर आमचे गुरु आहात. तुम्ही केवळ पुस्तकं छापली आणि विकली नाही तर आम्हा सर्व कर्मचाऱ्यांच्या पाठीवर यशाची आणि समाधानाची अक्षर बोलली आहेत. तुमच्याही शिस्तप्रिय आणि प्रेरणादायी नेतृत्व आम्हाला सर्वांना असेच वर्षानुवर्ष लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तुम्हाला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो अशी राजहंस परिवार मी मनपूर्वक शुभेच्छा. सर आपण मंच प्राप्त करूया. दिलीपरावांचे आणि माझे संबंध असे जरा वेगळे की बोलता येत नाही, कारण फार जवळ माणसं असतात त्यांच्याबद्दल बोलणं हे कठीण जातं. आठवणी खूप आहेत. परवाच मी ठाण्याला जुनं सगळं भांडार काढलं तर त्याच्यात 93 साली त्यांनी मला दिलेलं पत्र आहे, ओळख नसताना, आणि त्याच्यात नाव माझं प्रकाश टाकलंय, प्रशांत ऐवजी. पण पत्र अतिशय सुंदर आहे आणि माझ्या वार्तापत्रातलं वैशिष्ट्य ओळख पाळख काही नाही. त्यांनी लोकसत्तेच्या पत्त्यावर ते पाठवलं होतं दिल्लीच्या, आणि तिकडनं माझ्याकडे ते आलं तर ते सहज मला मिळालं. आणि त्याच्यानंतर निराज चौधरींचं पुस्तक वाचावं म्हणून स्वतः पुस्तक ते घेऊन अननोन इंडियन त्यांनी दिल्लीला पाठवलेलं होतं वाचनासाठी की हे वाचून बघ. राजहंसाचं नाही पाठवलं, निराज चौधरींचं पाठवलं. तर त्यामुळे तेव्हापासूनचे संबंध असल्यामुळे आणि अनेक गोष्टीत आमच्या, जसं आता या म्हणाल्या संपादक म्हणून त्यांचा फोन यायचा आणि अनेकदा तेच आठवणीने फोन करायचे आणि गप्पा व्हायच्या. मला फक्त इथे सांगायचं आहे, त्यांच्याबद्दल बोलण्यासारखं म्हणाले तसं खूप आहे. मला वाटतं दिलीपरावांना आपण आपल्यापुरतं मर्यादित ठेवू नये. ते असं व्यक्तिमत्व आहे की मला श्रीमा माटेंच्या निबंधाची आठवण झाली. शेक्सपियरचा त्यांनी उल्लेख केला आहे. जसं होते इथे असताना शेक्सपियरबद्दल बोलणं म्हणजे धाडसाचं काम आहे, पण शेक्सपियरचे अनेक पात्रात असं दाखवतात की त्यांचं दुय्यम पात्र असतं ते असं काही एखादं वाक्य बोलून जातं की ते व्यक्तिमत्व उजळून जातं. तर लार्टिस नावाच्या पात्राबद्दल हॅमलेटमधल्या शेक्सपियरने असं म्हटलंय की ही वॉज अ कार्ड अँड कॅलेंडर ऑफ द जेंट्री. म्हणजे कुलीन माणूस कसा असावा याचं कॅलेंडर हे लार्टिसमध्ये होतं असं शेक्सपियरने म्हटलेलं आहे. मला वाटतं दिलीपराव हे समाजाचं कॅलेंडर आहे. हे आपण प्रत्येकाला असं वाटावं म्हणून मी ते आणखी एक वाक्य घेऊन आणलंय त्याचं शेक्सपियरचं, कार्ड अँड कॅलेंडर ऑफ जेंट्री. आणि आणखी एक मला वाटतं हॉटस्परबद्दल एक वाक्य असं आहे की ही वॉज अ ग्लास अँड मार्क, कॉपी अँड बुक. आणि माटे असं म्हणतात, माटेचे शब्द अर्थात ते माटेच होते त्यामुळे शब्दाबद्दल काही शंकाच नाही. ज्याच्याकडे पाहून आपली रूपे ठाकठीक करून घ्यावी, ज्याच्याकडे पाहून माणसाला अनुकरणाची बुद्धी व्हावी आणि आम्ही अमुकासारखे आहोत या दृष्टीने म्हणून ज्याच्याकडे सभ्य माणसाने बोट दाखवावे, असा याचा अर्थ होतो या पात्रांच्या वर्णनात असं माटे म्हणतात. मला वाटतं ते दिलीपरावांनाही लागू आहे. आणि मला वाटतं त्यांचं वैशिष्ट्य असं की त्यांच्या संपादक मंडळातही हे सगळे गुण त्यांनी परावर्तित केले. दोन त्याला हे आहेत, अपवाद आहेत, मी आणि गायतोंडे, आम्ही त्याच्यात बसणारे नाही. पण बाकी सगळ्यांमध्ये सुद्धा आम्हाला असं दिसतं की कार्ड अँड कॅलेंडर ऑफ जेंट्री हा जो शेक्सपियरने वाक्यप्रचार केला आहे की समाजाने कुलीन सद्गृहस्थ कसा असावा आणि आम्हाला कोणासारखं व्हावं असं वाटावं, हे आम्ही गेली अनेक वर्ष त्यांच्या सहवासात राहून शिकतोय. हे आता समाजापर्यंत नेणं अशा पद्धतीने ही खरी आमची जबाबदारी असं मला वाटतं. लोकमतचा पुरस्कार झाला तेव्हाच मला हे
मनात आलं होतं की त्यांचं वैशिष्ट्य वेगळं काय. प्रकाशक आहेत सगळ्यांना माहिती आहे, उत्तम पुस्तकं केली आहेत, लेखकांना आवडीने सगळं भेट दिलं आहे, संपादन कौशल्य होतं, सगळं माहिती आहे. ह्याच्या पलीकडे जाऊन कार्ड अँड कॅलेंडर होणं समाजाचं, मला वाटतं ती सगळ्यात मोठी त्यांना एक आपल्यातर्फे अभिवादन ठरेल. एवढंच बोलतो. धन्यवाद. नमस्कार, मी प्रसन्ना. कारण 9-10 महिने झालेत मला इथे येऊन, आणि काय 60 वर्षाचा अनुभव, 30 वर्षाचा, कोणी 25 वर्षाचा, त्यामुळे 10 महिने हे अत्यंत कमी आहेत. त्यामुळे 3 मिनिटात आटते. सरांच्या कारकिर्दीला 61 वर्ष पूर्ण होत आहे, 61 वर्ष लागत आहे, आणि राजहंसही अमृत महोत्सवात पदार्पण करत आहेत. त्यामुळे सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मी 7वीत असताना कारभार हे पुस्तक वाचलेलं. राजहंसशी आलेला तो माझा पहिला संबंध. नंतर 2010 साली पुण्यात आल्यावर मी एक आउट ऑफ प्रिंट पुस्तक शोधण्यासाठी राजहंस प्रकाशनचा पत्ता विचारला. मग मला कळलं की ते नागनाथ पारापाशी आहे. मग इथे 2-3 जणांना विचारलं. 7 फेऱ्या त्या पिंपळाला मारल्यानंतर मला राजहंस प्रकाशन कुठे आहे ते सापडलं. नंतर मला कळलं की राजहंसांमध्ये जाण्याचा मार्ग वरवर जरी सोपा वाटत असला तरी तो तितका सोपा नाही, फार अवघड आहे. मधल्या काळात पुस्तकं वाचत होते, पण प्रत्यक्षात कार्यालयात येण्याचा योग आला नाही. नंतर थेट 10 वर्षांनी मी इकडे आले. इथेच माझा इंटरव्ह्यू झाला. शेवाळकर सरांनी आणि दीक्षित सरांनी तो घेतला होता. नंतर एक गमतीशीर आठवण आहे सरांबरोबर झाल्या पहिल्या भेटीची. नंतर मुलाखत झाल्यावर शेवाळकर सर म्हणाले, तू दिगंबांना भेटून घे. सरांना मी सरांचं लिहिलेलं वाचलेलं होतं, त्यांच्याबद्दल ऐकून होते, पण मी त्यांना प्रत्यक्ष पाहिलं नव्हतं. मग मी त्या सरांच्या केबिनच्या तिथे काय सुस्पष्ट अस्पष्ट दिसणार त्या पट्ट्या आहेत, त्याच्यावर हळूहळू डोळ्यातून कसं माणूस कसा दिसतो जरा बघा, एकदम कसं समोर जाणार ना, म्हणून मी पाहिलं. एक अस्पष्ट दिसले, पण काय झालं त्यात गडबड, त्यांच्या समोर चैतन्य डुमरे बसला होता, ते मला नंतर कळलं. आणि त्याने त्यावेळी हेल्मेट घातलेलं. तर त्यावेळी माझ्या मनात असा काचेतून बघताना विचारायला, बापरे फार धोकादायक माणूस दिसतोय, कारण लोक भेटताना बहुतेक हेल्मेट घालून भेटतात. आणि आज आपण काही हेल्मेट आणलेलं नाही, पण नंतर मग चेहऱ्यावरचं नाही, पण दुसरं पण ऐकून होते की आपण पहिलाच भेट आहे, जर चेहरा सिरियस केला, एकदम आयुष्यात थोडे 2-3 दुःखद आठवणी आठवल्या, मग हसू जरा कमी झालं. मग मी आज शिरले सरांशी. काही सरांनी प्रश्न विचारले त्याची अगदी शांतपणे चेहरा शक्य तेवढा गंभीर ठेवून उत्तरं दिली. मग सर म्हणे ठीक आहे उद्यापासून येतेस वगैरे सांगितलं. मग सुस्कारा सोडला, माणूस तेवढा गंभीर नाही आणि धोकादायकही नाही. असं ही पहिली भेट. नंतर मग सोशल मीडियाच्या ह्याने कारणाने माझ्या सरांशी भेट होत गेला. सर मला उलगडत गेले. नंतर त्यांच्याबद्दल जाणवणाऱ्या गोष्टी म्हणजे वेळेचं महत्व. या वयातही ते प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची इच्छाशक्ती दाखवतात, ते शिकून घेतात. एखाद्या गोष्टीविषयी बारीक सारीक विचार करणं आणि प्रत्येकाला त्याचं काम व्यवस्थित करण्याचं स्वातंत्र्य देणं ही आजच्या काळात दुर्मिळ झालेली गोष्ट आपल्या इथे बघायला मिळते. पुस्तका इतकीच माणसाची बांधणी ते उत्तम करतात. आणि मला आवडणारी गोष्ट म्हणजे सरांच्या सान्निध्यात असणाऱ्या 80% लोकांचा सेन्स ऑफ ह्युमर खूप चांगला आहे. आणि ते हसलं नाहीये. कधी कधी सरांचा मोबाईल बंद पुकारतो. मग मी तृप्ती शर्मिली त्यांच्या मोबाईलचे डॉक्टर होतो. इथे त्यांच्या तब्येतीची काळजी घेणारे डॉक्टर आहेत, पण मोबाईलचे डॉक्टर आम्ही 3 जण आहोत. पण या वयातही त्यांच्या मोबाईल मधली ऍप, त्यातील नवीन गोष्टी ते शिकतात. आता ह्या गमतीचा भाग झाला, पण खरं सांगू अनेकदा माझ्या मनात हा विचार येतो, आपण आज राजहंसमध्ये काम करतो, भविष्यातल्या आपण मोठ्या ऐतिहासिक गोष्टीचे साक्षीदार आहोत. कारण पुस्तकाच्या सानिध्यात 61 वर्ष घालवणारा माणूस किती दुर्मिळ गोष्ट आहे, रोज मला ही जाणवते. की पुस्तक ज्याच्यात 75 वर्ष काम करणारी एक संस्था आहे मराठीतली, हे भविष्यातलं मूल्य पण मला जाणवतं की हे खूप दुर्मिळ आहे. आपल्या आयुष्यात ही फार म्हणजे खूप छान संधी आहे जी माझ्या आयुष्यात आली आहे, आणि मी त्याच्यासाठी खूप कृतार्थ आहे. माझी आई काय म्हणते, माणसाने कायम कृतार्थ असलं, कृतज्ञ असलं की सगळ्या गोष्टी त्याला मिळतात. तर मी इथे असणाऱ्या सगळ्या आपल्या राजहंस परिवारासोबत, सगळ्या मला येणाऱ्या अनुभवांसोबत
कृतार्थ आहे, कृतज्ञ आहे. आणि ही गोष्ट खूप आपल्याला वाटत असते ही गोष्ट आपल्या आयुष्यात घडावी, हे घडावं, पण घडतंच असं नाही. पण कधीतरी अचानक घडलं, अशी संधी मिळते, आपण येतो. तर मला एक आरती प्रभूंची एक ओळ आठवते. केव्हा तरी पडावा तारावरी चुकून हात, निर्वात पोकळीचा गंधार सापडावा. मला गंधार सापडलाय, आता सगळं आयुष्य झंकारून जाईल. धन्यवाद. मला अलीकडे असं कळलं, एकदा कोणतरी डोकावलं तर दिलीपराव हेल्मेट घालून बसले. आणि ते घाबरून बाहेर आले आणि मला बोलले. दिगमांनी यावेळेस नेहमीचा भाषणाचा शिरस्ता म्हणून आज डॉक्टर बोरसे दिगमा यांची मुलाखत घेणार आहेत. त्यातून दिगमा यांचे काही विचार आणि काही पैलू आपल्यापर्यंत पोहोचतील. आपल्या राजकारणाची पहिली माझे मित्र बरेच वर्षापूर्वी टाटा मॅग्रो ही कंपनी होती, प्रकाशन कंपनी. त्या ठिकाणी 20-25 वर्षाचा त्यांचा अनुभव आहे आणि गेली काही वर्ष ते MKCL काम करतात. त्यानिमित्ताने माझ्या त्यांच्या नेहमी भेटी होत असतात. ते बरेच वर्षभर थँक्यू. नमस्कार. हा वेगळा बुके या त्यांनी आज आणलेला आहे. शर्मिलीने कट केले. याचं वेगळेपण म्हणजे सरांच्या कारकिर्दीमध्ये शेकडो उत्तमोत्तम साहित्यकृती तयार झाल्या. त्यातल्या निवडक 75 साहित्यकृतींचा हा एक छान अक्षर बुके आम्ही केलेला आहे. ज्याच्यावर राजहंसचाच लोगो आहे. म्हणजे माधव जुलियनांच्याच ओळी आहेत. येवो अथांग पाणी वारा वाहो तुफानी, पैसो हे लकावे जाओ पुढेच तारू. आपला राजहंसचा हा जो तारू आहे तो असाच आपल्या सगळ्यांच्या एकजीवटपणानं पुढे जाणार आहे. त्यासाठी हा एक वेगळा बुके पुढे नाही आहे अजून एक फार छान कल्पना आहे. जर पुढे तनिष्काने बनवलाय तो, पेंट केलाय. मला तिथे प्रिंट नाही आहे, हाताने बनवलंय. बरं. छान आहे कल्पना. मित्र थोडासा नेहमीचा भाषणाचा शिरस्ता मोडून यावेळेला असं ठरवलं की दिगमांची एक या निमित्ताने मुलाखत घ्यावी आणि त्या मुलाखतीत त्यांचे काही पैलू आणि या संपूर्ण प्रवासातले काही टप्पे, राजहंसचा प्रवास आणि त्यांचा स्वतःचा व्यक्तिगत व्यावसायिक प्रवास, या सगळ्यातले काही टप्पे हे आपल्या सगळ्यांसमोर उलगडले जावे. त्या दृष्टीने हा मुलाखतीचा घाट घातलेला आहे.
सर्वप्रथम ज्या निमित्ताने हा कार्यक्रम घडतोय म्हणजे राजहंस प्रकाशनाचा 74व्या वर्षात 75व्या वर्षात पदार्पण, 74 वर्षातलं आणि दिगमांची 60 वर्षाची राजहंसशी संबंधित कारकीर्द पूर्ण होणं. तर या संपूर्ण प्रवासामध्ये राजहंसची 75 वर्ष आणि तुमची स्वतःची राजहंस इथे प्रवेश केल्यानंतरची 60 वर्ष, या संपूर्ण प्रवासाबद्दल तुमच्या स्वतःच्या या प्रसंगामध्ये काय भावना आहेत मनात? या सगळ्या प्रवासाबद्दल आता मागे वळून बघताना किंवा सिंहावलोकन करताना तुम्हाला काय वाटतं? मी जरा उत्तर देण्यापूर्वी एक गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो. ते म्हणजे की एखादी प्रकाशन संस्था एका विशिष्ट दर्जाने 74 वर्ष कार्यरत असणं आणि त्या प्रकाशन संस्थेमध्ये 74 वर्षांपैकी 60 वर्ष आपल्याला काम करायची संधी मिळेल, या माझ्या दृष्टीने आयुष्यातल्या अत्यंत महत्त्वाच्या आणि भाग्यशाली अशा घटना आहेत. आणि ही संधी मला अर्थात ज्यांनी मिळवून दिली ते माझे मोठे बंधू श्री माधगावकर आणि त्यांचे त्यावेळेचे भागीदार बाबासाहेब पुरंदरे, या दोघांनी मला ही संधी उपलब्ध करून दिली. पण त्याहीपेक्षा विशेष करून श्रीगंचा ज्यात मोठा सहभाग आहे. त्यामुळे या दोघांविषयी माझ्या मनात जन्मभर त्यांचं ऋण कायम राहिलेलं आहे. त्या संबंधात मी अनेकदा बोललेलो, मी लिहिलेलं आहे. कदाचित मुलाखतीच्या पुढच्या टप्प्यांमध्ये मला ते बोलण्याची संधी मिळणार नाही. सुरुवातीला सांगतो की या मुलाखतीच्या मागे किंवा या माझ्या बोलण्यामध्ये त्याच्या खाली जो अस्तर आहे तो या दोघांचं आणि विशेषतः श्रीगंचं माझ्यावर असणारं ऋण अस्तर आहे हे तुम्ही कायम ध्यान लक्षात ठेवा. आणि मी आता प्रश्नाचं उत्तर मला त्या सुचतील त्याप्रमाणे मी देतो. तुम्ही अंतर्भावना या संपूर्ण हा जो प्रदीर्घ प्रवास आहे त्याच्यातली एक तुम्ही आता नमूद केली की श्री ग माजगावकर आणि बाबासाहेब पुरंदरे यांच्याबद्दलच्या कृतज्ञतेची भावना तुम्ही आता व्यक्त केली. पण त्याच्या जोडीलाच या संपूर्ण प्रदीर्घ प्रवासात तुमच्या आणि राजहंसच्या असे कितीतरी टप्पे आलेले असतील. तर या सगळ्याबद्दल आज मागे वळून बघताना जसजसा 1 जून जवळ येत चालला आणि मला वैशालीने जर तोपर्यंत माझ्या डोक्यातही नव्हते की असं काही कार्यक्रम करावा. पण प्रसन्न ही आमच्याकडे तर नवीन ॲडिशन झाली आहे, ती ज्या पद्धतीचं धुमाकूळ घालते त्या ह्याच्यात तिने हा कार्यक्रमाचं असं सगळं स्वरूप ठरवलं. पण त्यामुळे गेले 2-3 दिवस जसा 1 जून जवळ येत चालला तसा हा जो माझा दीर्घ 60 वर्षाचा प्रवास आहे तो त्यातल्या काही आठवणी, त्यातले काही प्रसंग हे माझ्या डोक्यात गर्दी करायला लागले. मला अनेक प्रसंग, अनेक गोष्टी आठवायला लागल्या. हा प्रवास अर्थातच अगदी साधा, सरळ, सोपा, सुतासारखा सरळ किंवा ज्याला आपण सुखाचा, आनंदाचा झाला असं मी म्हणणार नाही. असे कोणाचेच प्रवास होत नसतात, तसाच तो माझा झाला. पण माझा प्रवास हा अधिक नागमोडी वाढणारी झाला. त्याच्यात अनेक चढउतार आले, अनेक वाटावळणं आली, अनेक लहान मोठे खड्डे आले आणि काही वेळा उंचवटे आले. या सगळ्यातून पार पडताना आज मला जर तुम्ही एका वाक्यात या प्रवासाबद्दल माझं मत विचारला तर कुसुमाग्रजांनी जे त्यांच्या संदर्भात लिहिलं तेच वाक्य मी तुम्हाला सांगेन की हा प्रवास सुंदर होता असं मी नक्की सांगतो. हा प्रवास किती अडचणी असल्या तरी हा सुंदर प्रवास होता. आता गेले 2-3 दिवस माझ्या मनात जो सगळं गर्दी झालेली आहे त्यातले काही टप्पे किंवा काही प्रसंग मी थोडक्यात जाता जाता सांगतो की जेणेकरून तुम्हाला कदाचित राजवंश किंवा या वाटचाली माहिती नसतील, एखाद्या अशा गोष्टी माहिती होतील. एक शक्यता अशीही आहे की आजच्या मुलाखतीमधल्या बऱ्याच गोष्टी तुमच्यापैकी काही मंडळींना माहीत असतील, कारण गेली 10-12 वर्ष असे कार्यक्रम होतात आणि या कार्यक्रमात मला दरवेळा बोलावं लागतं. त्यामुळे मी बऱ्याच आठवणी यापूर्वी सांगितलेल्या आहेत. कारण कदाचित आपल्यापैकी काहींना ती पुनरावृत्ती वाटते, कमीत कमी होईल अशी काळजी मी घेतो आणि मला ते आठवेल. जसं आठवेल तसं फार असं त्याचं चौकटीत न ठेवता मला आठवेल तसं मी तुमच्याशी
तुमच्याबद्दल तुमच्याशी त्या संदर्भात बोलतो. त्याच्यात फक्त मी एकच सांगेन, तुम्हाला जरी असं वाटलं की काही गोष्टी या पुनरावृत्ती होते, पण संपूर्ण तुमची कारकीर्द आणि त्याच्यातल्या या गोष्टी याचा विचार केला तर काही गोष्टी या पुन्हा पुन्हा अधोरेखित करण्यासारख्या सुद्धा आहेत. त्यामुळे ती पुनरावृत्ती सुद्धा प्रत्येक वेळेला नव्या नजरेने टिकता येते आणि त्याच्यातनं काहीतरी नवीन पैलू मला तर सापडतात. काय आठवतं, मला गेले 2-3 दिवस असं आठवतं की मी शाळेत असतानाच्या काळामध्ये बाबासाहेबांनी माधुरीच्या एका वाढदिवसाच्या दिवशी त्यांच्या पोरेवाड्यात, जे माझी आता ही मोठी बहीण मीना इथे राहते, त्या वाड्यामध्ये बाबासाहेबांच्या 3 खोल्या होत्या. एका खोलीत आम्ही सगळी मुलं शाळेतली जमली होतो आणि आत्ताच श्रीग वगैरे बाकीचे नातेवाईक मंडळी सुद्धा होते. आणि बाबासाहेबांनी बाजूच्या खोलीत गेले, ते लिहित बसले होते म्हणून मला आठवतं. आणि ते इकडे आले आणि त्यांनी असं तेव्हा जाहीर केलं की मी उद्यापासून शिवचरित्र लिहायला सुरुवात करतो आहे आणि त्याचं जे आवाहन आहे ते फार पुढे गाजवण मुलांनी त्याचं कौतुक केलं. ते आवाहन त्या दिवशी बाबासाहेबांनी लिहून पूर्ण केलं आणि त्याचं वाचन आमच्या समोर केलं. ही एक आठवण मला आहे. तशाच अनेक आठवणी त्या संदर्भात अशाच आहेत की पुढे एका संध्याकाळी, म्हणजे त्या गोष्टीला येता 61 साल असेल, एका संध्याकाळी आम्ही छोटी भावंड आणि माझे वडील आणि आई जेवत असताना श्रीगेजवळ अर्थात आमच्याबरोबर असायचे जेवायला. त्यावेळी ते वडिलांना सांगत होते की माझ्या मनात एक मासिक चालू करायचं आहे आणि त्यासाठी मी गेले 2-3 महिने प्रयत्न करतो आहे आणि दिल्लीला त्यासाठी मी अर्ज केले ते परवानगीसाठी. तर तिथली मला 3 नावं आम्हाला पाठवत, त्या काळातले हे बंधन होतं, 3 नावं पाठवत, त्यातलं एक नाव तुम्हाला ते मंजूर करून देतात. 3 नावं मी पाठवली होती. मला त्याची 2 नावंच आठवतात. एक होतं ते सुवर्णभूमी होतं आणि दुसरं होतं ते माणूस होतं. माजगावकरांनी त्या दिवशी रात्री वडिलांना सांगण्याच्या निमित्ताने आम्हा भावंडांना असं सांगितलं की मी लवकरच आता एक मासिक चालू करतो, याचं नाव आहे माणूस. माणूस हे नाव त्या दिवशी रात्री प्रथम माझ्या ऐकण्यात आलं आणि त्यानंतर जून 61 साली, या ही गोष्ट 2-3 महिने आधी घडलेली असते, जून 61 साली माणूसचा पहिला अंक मासिकाचा हा माजगावकरांनी तयार केला. त्यावेळेला इतकं मोठं वाचन म्हणजे काही नव्हतं, मी अगदी नंतर मॅट्रिक झालेलो असेल, पण तो पहिला अंक, त्याचं मला मुखपृष्ठ आजही आठवत आहे. त्याच्यावर पंडित नेहरूंचे काही कोटेशन्स टाकलेली होती आणि अग्निबाण जातोय अशा अर्थाचं त्या वेळेला एक नागपूरकर नावाचे कोणतरी चित्रकार होते, त्यांनी केलेलं चित्र. तो अंक घेऊन एका संध्याकाळी श्रीगोजरी आले आणि त्यांची ते, आम्ही घाणेकर वाड्यात असताना तरी पद्धत अशी होती की पहिला अंक आल्यानंतर त्या अंकावर ते त्यांच्या मुलीचं म्हणजे वंदनाचं नाव टाकायचे आणि तो अंक त्यापुढे संध्याकाळी ते घेऊन आले आणि तो वडिलांना दिला. हा माझं माणूस झालेलं हे माझं पहिलं दर्शन. आणि त्यावेळी वडिलांच्या आणि श्रीगंच्या चेहऱ्यावर जो आनंद मला दिसला तो मला आजही तसाच्या तसा दिसतो. हा एका बाजूने बघत असताना पुढच्याच महिन्यात म्हणजे जुलै 61 मध्ये जो पानशेत धरणाच्यावर मोठा हाहाकार झाला, त्यामध्ये श्रीगंनी जुलै महिन्याच्या अंकासाठीचा कागद तो खरेदी करून ठेवला. तो त्यांनी साधना साप्ताहिका, तिथे शिपाई चालू होती, तिथे ठेवलेला होता आणि पुरामध्ये साधना साप्ताहिकामध्ये संपूर्ण पाणी शिरल्यामुळे तो कागदही वाहून गेला. आणि माजगावकरांचा त्या वेळेला झालेला चेहरा मला आजही लक्षात आहे. आणि पुढच्या अंकासाठी पैसे कुठे उभे करायचे असा प्रश्न आलेला असताना बाबासाहेबांनी माजगावकरांना त्यांच्या पत्नी निर्मलबाई कुमुदच्या हातातल्या 2 बांगड्या मला दिल्याचं आठवतं आहे की या बांगड्या तुम्ही विका आणि काय असेल पैशाची सोय करा. तर तोही प्रसंग मला आठवतोय. पुढे त्यात अक्षरशः 2-3 महिन्यात माजगावकर त्यातून सावरले आणि त्या वर्षीचा माणूस, मी त्यावेळेला अर्थात माणूस कुठे कामाला नव्हतो, ह्या गोष्टी मला श्रीगंकडून किंवा निर्मलाबाईंकडून कळत होत्या, बाबासाहेबांकडून कळत होत्या. अक्षरशः 2-3 महिन्यात श्रीगं त्याच्यातून सावरले आणि त्या वर्षीचा माणूसचा 61 सालचा दिवाळी अंक माजगावकरांनी अतिशय मोठ्या थाटामाटात
प्रभात फिल्म कंपनीच्या संपूर्ण सूर्यास्ताची कथा सांगणारा आणि त्यावेळच्या मानाने ज्याला चैन म्हणता येते किंवा बालगंधर्व कंपनीमध्ये ज्या पद्धतीने अंतर उडवत होते त्या पद्धतीची चैन म्हणता येतील असे एक ब्लॉक करायचं तर त्या काळात खर्च असायचा. त्यावेळी माजगावकरांनी या अडचणीतून बाहेर येऊन दिवाळीतून काढला. त्यामध्ये 32 मानव किंवा कदाचित 40 सुद्धा असतील ही ब्लॅक अँड व्हाईट चित्र ही प्रभात फिल्म कंपनीचे पेटकर नावाचे कोणीतरी फोटोग्राफर होते. त्यांच्याकडून माजगावकरांना एक असा अमूल्य असा खजिना मिळाला. अप्रतिम फोटो ब्लॅक अँड व्हाईट आणि माजगावकरांनी ते 32 पानांची पुरवणी त्या काळात धाडस करून माणूसमध्ये छापली. त्याही पुढचा भाग म्हणजे त्या पुरवणीच्या फोटो खालच्या ज्या संपूर्ण मजकूर आहे तो एका रात्रभर बाबासाहेबांनी माणूसच्या ऑफिसमध्ये जागून त्या संपूर्ण अंकाचा मजकूर हा बाबासाहेबांनी स्वतः लिहिलेला आहे. तुम्ही त्याची भाषा आज जरी तुम्ही काढून बघितलं तर कळेल ती बाबासाहेबांची सगळी भरजरी भाषा आहे. तर हाही मला प्रसंग आठवतो. किंवा त्यानंतर जेव्हा शिवचरित्र तयार झालं तेव्हा 65 साली राजा शिवछत्रपती ग्रंथाच्या 3ऱ्या आवृत्तीचा प्रकाशन समारंभ हा मुंबईमध्ये रवींद्र नाट्य मंदिरमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात साजरा झाला. यशवंतराव चव्हाण केवळ प्रमुख पाहुणे म्हणून येणार होते पण युद्ध सुरू झालं आणि चव्हाण संरक्षण मंत्री असल्यामुळे येऊ शकले नाहीत आणि वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते त्यांच्या हस्ते. पण त्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं की त्या कार्यक्रमाची सर्व सूत्र संयोजक म्हणून आयोजक म्हणून ही पुलंनी सांभाळली होती आणि बाबासाहेबांवरच्या त्यांच्या अतीव प्रेमाचं द्योतक म्हणून पुलंनी त्या दिवशी जे भाषण केलं ते भाषण पुढे मी अनेकदा माझ्याकडे जे टाईप केलेलं अनेक वर्ष होतं सुद्धा अतिशय उत्तम भाषण बाबासाहेबांनी त्यावेळेला असं पुलंनी बाबासाहेबांवर केलं. तसंच मला दुसरी आठवण म्हणजे निर्मलाबाई ज्या पुढे वेगवेगळ्या पद्धतीने सभा मारत होत्या भाषण करत होत्या त्यांचं आयुष्यातलं पहिलं भाषण हे पुलंनी त्यांच्या मागे लागून लिहून घेऊन त्यांना वाचायला लावलं. ते तिने वाचून दाखवलं होतं. 9वारीमध्ये निर्मलाबाई आलेल्या होत्या. अतिशय कार्यक्रम सुरेख झाला आणि त्याच कार्यक्रमामध्ये सुनीताबाईंनी त्यांचा एकपात्री प्रयोग राजमाता जिजाबाई हा त्या दिवशी सादर केला. त्या दिवशी सुनीताबाईंच्या अंगात आदल्या दिवशी इतका ताप आला होता की विंगेमध्ये डॉक्टरांना बसवून इंजेक्शन देऊन सुनीताबाईंनी तो प्रवेश सादर केला. या सगळ्या आठवणी मला या 2-3 दिवसात अत्यंत मोठी घर करून राहिलेल्या आहेत कारण त्या माझ्यासमोर घडलेल्याच आहेत. पुढे 66 साली ज्या वेळेला मी माणूसमध्ये आलो ते पहिल्या वर्षी माजगावकरांनी असाच अत्यंत धडाकेबाज पद्धतीने जो दिवाळी अंक तयार केला तो सांगते ऐका हे आत्मकथन त्या अंकात प्रकाशित झालं. तो अंक होता आणि त्या अंकाला माजगावकरांनी जेवढं म्हणून धाडस त्या काळात दाखवणं शक्य होतं. मी तर नुकतंच जून महिन्यात लागलेलो होतो आणि नोव्हेंबर महिन्यात तो अंक तयार होत होता. फक्त मी ते लांबून किंवा जवळून पाहत होतो एवढंच मी त्याचा साक्षीदार होतो. बाकी माझा त्यात सहभाग काहीही नव्हता. पण माजगावकरांनी इतक्या कल्पकतेने तो अंक संपूर्ण बांधलेला होता. मला आठवतं विसव वाळिंबे त्यावेळेला अगदी खांद्याला खांदा लावून स्त्रियांच्या बरोबर काम करत होते. हंसाबाईंचं त्याच्या बाबासाहेबांची अतिशय उत्तम अशी कथा त्यात होती आणि तो अंक खरोखर मोठ्या प्रमाणात खपावा म्हणून माजगावकरांनी मला मुंबईला महिनाभर तू वेळ आला तर राहा पण मुंबईला जिथे जिथे ती पब्लिसिटी करणं शक्य आहे ती करून त्याच्यासाठी जाहिराती. त्यामुळे मी त्या अंकासाठी मुंबईत केलेली वणवण मला आजही आठवते. इतकंच नाही तर माजगावकरांनी त्या अंकासाठी एक मोठी पोस्टर त्या काळात दिवाळी अंकाला पहिल्यांदा अशा पद्धतीची पोस्टर माझ्या आठवणीप्रमाणे कदाचित जुना इतिहास बघितला तर त्याच्यासाठी कोणाचा असेल सुद्धा पण माझ्या माहितीप्रमाणे श्रीगणनी त्यावेळी हंसा मडकरांच्या दिवाळी अंकासाठी 18x23ची मोठी पोस्टर्स तयार करून घेतली आणि ती पोस्टर्स तू मुंबईत लावायची सोय कर. मी त्यात माझं वय कळाला 20-22 वर्षाचं वय होतं. मुंबईत मी नुकताच आलेलो होतो आणि ती पोस्टर संपूर्ण लावण्याचं काम मला करायचं होतं. सुदैवाने त्यावेळेला जॉर्ज फर्नांडिस माझ्या चांगले परिचयाचे अधिकारी माणूसच्या अरुण साधू बरोबरच्या मुलाखतींमुळे
जॉर्ज फर्नांडिसांची माझी खूप चांगला परिचय झालेला होता. मी जॉर्ज फर्नांडिसांना भेटलो आणि म्हटलं हो असं असं आहे, मला तर मुंबईत कोणाचीच काही माहिती नाही, मला ही पोस्टर लावायला माणसं तरी द्या. तर जॉर्जनी मला त्यावेळेला 2 माणसं दिली. त्या 2 माणसांच्या बरोबर आणि त्या वेळेला माझ्या हॉटेलमध्ये E.W. काळे, जो पुढे बँक ऑफ महाराष्ट्राचा जनरल मॅनेजर झाला, तो त्यावेळेला नुकताच बँकेत लागलेला असल्यामुळे तो माझ्या खोलीचा पार्टनर होता. आम्ही दोघं आणि ते हातात खडीची बादली, ते पोस्टर्स घेऊन ती 2 लोक तर टिळक ब्रिजमध्ये पूर्ण रात्र आम्ही फिरून ती पोस्टर्स लावली. पुढे ती पोस्टर चुकीच्या ठिकाणी लागली म्हणून त्याच्यावर आम्हाला खटला सुद्धा झाला, पण तो भाग सोडा. तर ह्याही गोष्टी मला आठवतात आणि तो अंक खरोखर इतका मोठ्या प्रमाणात विक्री झाला की मालगावकरांनी तो टॅब्लॉइड आकारात आणि पहिल्यांदाच ज्याला तुम्ही वेब ऑफसेट दैनिकी छापतात तो जो प्रकार मला माहिती नाही, आपण काय म्हणतात लिहितो वेब ऑफसेट. तर तो अंक मालगावकरांनी केसरीमध्ये अळींब्यांची आणि जयंतरावांचा चांगला परिचय असल्यामुळे केसरीमध्ये छापला. मला आठवते 30,000 कॉपीज मालगावकरांनी त्या दिवाळीच्या काढल्या आणि 25,000 कॉपीज त्या वर्षीच्या दिवाळीच्या गेल्या. ह्या सगळ्या आठवणी मला या 2-4 दिवसात अत्यंत मोठ्या प्रमाणात माझ्या डोक्यात येत आहे. इतकंच नाही तर पुढे ही गोष्ट मी 66 सालची सांगतो, त्याच्यानंतरच्या काळामध्ये सुद्धा अनेक चांगले अंक मालगावकरांनी माणूस केले. त्यात विशेषतः मला आता आठवते म्हणजे मानवेंद्रनाथ रॉय यांच्यावरचा श्रीगंनी केलेला अंक दुर्गाबाईंनी बघितला आणि दुर्गाबाई मला एशियाटिकमध्ये भेटल्यावर मला असं म्हणाले की माझा श्रीगंना निरोप द्या की हा अंक खूप चांगला झालेला आहे. तर तो अंक असेल किंवा पुढे गरिबी हटाव हा भीमा दांडेकरांच्या सहकार्याने केलेला 72 सालची इंदिरा गांधींची मोठी घोषणा होती, त्याच्यावर भीमा दांडेकरांनी आणि मालगावकरांनी मिळून एक गरिबी हटाव असा अंक केला होता. तोही त्यावेळा आम्ही असं कमी किमतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात विकल्याचं मला आठवते. तर अशा अनेक चांगल्या आठवणी माझ्या त्या काळातल्या आहेत. इतकंच नाही तर पुढे 65-70 साली माणूसमध्ये गाजलेली हंसा वडकरांच्या लेखमालेचं पुस्तक करायचं ठरल्यावर पहिल्यांदाच राजहंसच्या माझ्या संपूर्ण करिअरमधलं पहिलं पुस्तक जर मी लक्ष घालून केलं असेल, अर्थात तेव्हा श्रीग पुढे होते, मी त्यांना मदतच करत होतो, पण तरीही श्रीगांनी कदाचित माझे 2-3 वर्षातलं काम बघून त्यांना माझ्यापेक्षा जास्त आत्मविश्वास होता की माझ्या कामाबद्दल किंवा माझ्या आकलन शक्तीबद्दल. त्यांनी माझ्यावर जबाबदारी टाकून मी राटकरांकडून ते पुस्तक अत्यंत उत्तम पद्धतीने त्याची पुस्तकाची कॉपी तयार करून घेतली. 8 रुपये त्याची किंमत होती आणि ते पुस्तक घेऊन मी जेव्हा हंसाबाईंकडे गेलो तर हंसाबाई म्हणाले की दिलीपराव माझी इच्छा अशी आहे की माझी तब्येत आता शेवटी खालावलेली आहे, तर माझ्या घरी याचा प्रकाशन समारंभ व्हावा. तोपर्यंत मला कुठल्याही प्रकाशन समारंभाचा काहीही अनुभव नसताना मी तो प्रकाशन समारंभ मुंबईत त्यांच्या घरी ते राहत होते, त्याच्यावर पुरंदर हॉस्पिटल म्हणून त्यांचं नात्यातलं कोणाचं ते होतं, तिथे एक हॉल होता. त्या हॉलमध्ये हंसाबाईंच्या सांगण्यावरून एक प्रकाशन समारंभ केला. त्या प्रकाशन समारंभात विजय तेंडुलकर फार अप्रतिम हंसाबाईंबरोबर बोलले, हेही मला अगदी पूर्ण आठवत आहे. इतकं नाही तर संपूर्ण मंगेशकर कुटुंब, कारण त्यांच्या आणि हंसाबाईंचे गोव्यापासूनचे संबंध, त्यामुळे तेही तिथे आलेलं होतं. आणि असा तो प्रकाशन समारंभ मी माझ्या आयुष्यात केलेला वयाच्या 22व्या वर्षी कुठलाही अनुभव नसताना श्रीगांनी मला त्याच्या ढकललं आणि तो प्रकाशन समारंभ केला. पुढे त्याच पुस्तकाला फार मोठं सरकारचं पारितोषिक मिळालं आणि ते पुस्तक पुढे गाजलं, ते तुम्हाला माहितीच पुढे. तर ह्या अशा अनेक चांगल्या आठवणी माझ्या त्या काळातल्या आहेत. तसंच त्याला जोडून अत्यंत त्रास देणाऱ्या, क्लेशकारक, अडचणीच्या अशाही अनेक आठवणी आहेत. त्यातली एक आठवण म्हणजे आणीबाणी चालू झाली माणूसची, प्रेसची. राजहंस जेव्हा खूप लहान होतं, मालगावकरांचं मुख्य लक्ष माणूसकडे असल्यामुळे राजहंसकडे म्हणून त्यांना, आणि मी तर तेव्हा प्रेस बघत होतो. पण आणीबाणीच्या काळात आर्थिक परिस्थिती खूप बिघडलेली होती. एका बाजूने धरणांच्या केसेस चालू होत्या, एका बाजूने इकडे प्रेसच्या अडचणी चालू होत्या आणि
इतकी परिस्थिती वाईट होती की पुढच्या अंकाला कागद कुठून आणायचा अशी परिस्थिती असताना एका वेळा अगदी माधवकर हताश झाले आणि एका सकाळी मी खाली ऑफिसमध्ये प्रेसमध्ये बसलेलो असताना त्यांनी माझ्या हातात एक संपादकीय दिलं आणि त्याच्यात पहिलं वाक्य होतं की आम्ही तुमचा निरोप घेतो. असं करून माधवकर संपादकीय लिहिलं होतं की ज्याच्यात त्यांनी माणूस आपण आता बंद करत आहोत. माणूस आपण आता बंद करत आहोत असं त्यांनी अग्रलेखात लिहिलं. मला कुठल्या विचाराने मी पुढची कृती केली मलाही आज माहिती नाही. हा विचारपूर्वक केली असेल असंही वाटत नाही. पण मी ते संपादकीय माझ्या ड्रॉवरमध्ये ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी पुढच्या अंकासाठीचा कागद हा मागवला आणि पुढे माणूस चालू राहिला. पुढे त्याची योग्य वेळी त्याच्या पुढे अडचणी आल्या त्या सगळ्या मी आता तुम्हाला सांगत नाही. पण मी मला काय काय त्या काळात की त्या अडचणीच्या काळातून पुढे माणूस सावरला. चांगले दिवस आले, फार चांगले अंक निघाले. विनया वगैरे त्या काळात माणूस येत असायच्या, लिहित असायच्या. त्या काळातला माणूस फार मोठ्या प्रमाणात माणूस चांगला चालू होता. पुढे अनेक अडचणीच्या सगळ्या गोष्टी सांगत बसत आल्या. पण थोडक्यात सांगायचं म्हणजे हा सगळा कालखंड हा माझे मान गर्दी करून आहे. आणि वाड्याने आम्ही जो मळेकर वाडा घेतला त्याची आठवण मी मागे सांगितलेली आहे. तर त्या वाड्याने तसे आम्हाला अनेक लाभ मिळवून दिले, तसे अनेक नुकसानी झालं. त्यातलं एक म्हणजे माजगावकर आणि पुरंदरे हे दोघांना वेगळे झाले. ते त्या वाड्यांचं वाड्यामुळे त्या वाड्यात झाला असं आपण म्हणू. तसं पुढे काही ना काही कारणाने मी आणि श्रीग वेगळे झालो. पुढे दोघांचा प्रवास वेगळ्या पद्धतीने सुरू झाला. आणि मला आठवतंय की पहिल्या दिवाळी अंकात, प्रभातच्या दिवाळी अंकाच्या मध्ये माजगावकरांनी ते संपादकीय लिहिलं होतं. त्यात त्याने असं लिहिलं होतं की मराठी माणसाला सुगीचे दिवस आले की फाटाफूट सुचते. अडचणीच्या काळात मराठी माणसं खांद्याला खांदा लावून एकमेकांना मदत करतात. पण जरा 4 पैसे दिसायला लागले पण जरा सुगीचे दिवस आले तर मराठी माणूस एकमेकांपासून दूर जातो, पार्टनरशिप तुटल्या जातात. त्या खूप वेदनादायक आणि क्लेशदायक तो सगळा भाग असतो. त्या भागात मी आता जमीन त्या भागात जाण्याचं मला कारणही नाही. पण तोही सगळा काळ मला त्यावेळेला आठवतो. आणि मुख्यतः मला असं वाटतं की हे जे मालगावकरांचं संपादकीय 61 साली लिहिलेलं, शेवटी आम्हा दोघा भावांच्या बाबतीत 90 साली खरं आलं. ते त्याच्या आधी भावात्म्यांच्या बाबतीत खरं आलं. कारण मालगावकरांनी प्रभात अंकाच्या वेळीच ते संपादकीय अशासाठी लिहिलं होतं की प्रभात हे ढळढळीत उदाहरण त्यांच्यासमोर होतं की जे त्यांनी संपादकीयात नमूद केलं की प्रभातसारखी चित्रसंस्था 29 साली पुण्यात येते आणि अवघ्या 13 वर्षात 42 साली शांताराम बाबा बाहेर पडतात आणि प्रभात मोडकळीला येते. आणि 5 चित्र तपस्वी एकत्र येऊन संपूर्ण ज्या चित्रपटांचा भारतभर डंका पेटला गेला अशी मोठी चित्रनिर्मिती करणारी संस्था सुद्धा 13 वर्षानंतर मोडकळीला आली. तर आम्ही तर लोकांना लहानच त्यामुळे हा प्रश्न. तर असा सगळा एक ज्याला आपण जाता उल्लेख करायचं म्हणतो तसं करता येईल. मी आता माणूसमध्ये तुम्ही येण्याच्या आधीच्या किंवा तुमच्या कदाचित खूप लहानपणीच्या अशा आठवणी सांगितल्या. माणूसमध्ये प्रवेश केल्यानंतरच्या काही आठवणी सांगितल्या. एक जरतारी प्रश्न विचारतो तुम्हाला, जर तरचा. जर समजा तुम्ही माणूसमध्ये प्रवेश केला नसता किंवा राजहंसमध्ये प्रवेश केला नसता, त्याचं कारण तिथे येण्याच्या आधी सुद्धा तुम्ही 2-3 ठिकाणी हातपाय मारलेलेच होते. तर जर समजा ही वाट तुम्ही निवडली नसती तर तुम्ही कुठलं क्षेत्र निवडलं असतं? तसं सांगणं अवघड अशासाठी आहे की मी कॉलेजच्या काळात असताना घरची परिस्थिती बरी नसल्यामुळे मला नोकऱ्या कराव्या लागल्या. त्यात मी एका ठिकाणी टायपिस्ट म्हणून होतो, एका ठिकाणी मी कॉर्पोरेशनमध्ये काही क्लार्कचे काम होतं ते करत होतो. नंतर मग मला एक मेडिकल कंपनीमध्ये मुंबईमध्ये रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम मिळालं. ही कामं मी करत असताना मी BSc झालो आणि मालगावकरांनी त्याच दिवशी मला पुढे तू काय करणार हे
ठरलं नसेल तर माणूस म्हणजे माझ्या मदतीला येशील का असं विचारलं, तू पूर्ण विचार कर आणि निर्णय घे असंही सांगितलं. त्यामुळे मी जे विचारलं तर मला त्यावेळेला असं काही पुढे काही करत, मी जरा सामान्य बुद्धीचा विद्यार्थी होतो, त्यामुळे मी अभ्यासात थोडीफार चमकतो वगैरे काही नाही, पण चुकून मॅट्रिकला चांगले मार्क मिळाले. आणि माझ्या आयुष्यातली पहिली चूक झाली म्हणजे 6 वर्ष माझी सायन्सकडे गेली, जी जर मी आर्ट्सला घालवली असती तर कदाचित माझा जाऊन उपयोग झाला असता, पण ते झालं नाही. तुम्ही म्हणता तसं ह्या मधल्या कालखंडात थोडे, कारण दुसऱ्याच दिवशी मला मार्गावकरांनी विचारल्यामुळे थोडी मला काय करायचं हा मी ऐका सगळे तुमच्यासारखा बुद्धिमान नव्हतो की मला खूप क्षेत्र माझे वाट बघताय आणि तुमच्या लक्षात आला असेल प्रतिक्रिया. त्यामुळे मला तसं सांगता येणार नाही. आता त्यातल्या मी असं म्हणेन की मी मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह होतो, तिथे मी काम चांगलं करत होतो, कदाचित त्याकडे पगार तुमच्यामध्ये असलेले जे उपजत गुण आहे ते शिस्त, वक्तशीरपणा, सातत्य, त्यामुळे तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जरी गेला असता तरी तुम्ही यशस्वी झाला असता. मी किमान हातपाय मारून पोहळो असतो एवढं तर नक्की. आता तुम्ही असा उल्लेख केला की श्रीगरनी काही निर्णय घेतले किंवा तुम्ही पण काही निर्णयांमध्ये सहभागी होतात. श्रीगरनी पण आणि तुम्ही पण काही ठिकाणी असं म्हटलेलंही आहे की आम्ही काही निर्णय हे जुगारासारखे घेतले, जुगारासारखे वाटावेत असे निर्णय घेतले. अशा निर्णय घेताना तुमच्या मनामध्ये त्याच्या पर्याय म्हणून प्लॅन बी असा काही तयार असायचा का? आणि तसं जर नसेल किंवा तसं असलं तरीही हे निर्णय घेताना किंवा आधी घेतल्यानंतर सुद्धा त्याच्या बाबतीत तुमची प्रतिक्रिया काय असेल? खरं विचारायला इतका विचार आम्ही त्या काळात केलेलाच नव्हता की प्लॅन पुढे कोसळलं काय करा, जे येईल त्याला तोंड द्या एवढी एक तयारी होती. त्यामुळे आणि श्रीगंचा आणि माझ्या स्वभावात एक साम्य स्थळ होतं, कारण माणूस जेव्हा सुरुवातीच्या वर्षानंतर परत त्याच्या रखडपट्टी चालू झाली आणि पुढचे 2-3 वर्ष माणूस ती अडचणीची झाली, त्यामुळे एक स्टेज अशी आली की माणूस ती छपाई ज्या ठिकाणी केली जात होती तिथे बरोबर आहे. पानशेपुरानंतर माधवराव पटवर्धन चित्रात आले माधवरावांच्या ओळखी आणि त्यांना माणूस आवडत असायचं. म्हणजे म्हणते अरे माणूस आता याच्यापुढे मी माझ्या संगममध्ये छापणार, तर साधारण त्यावेळेला पाण्यात गेलेला होता म्हणून. तर माजगावकरांनी मला असं सांगितलं की अरे मला लाज अशी वाटायची की संगम सारख्या मोठ्या प्रेसमध्ये आपला माणूस त्यावेळेला मासिक असताना 500, 700, 800च्या घरात जात होता, तर एवढ्या मोठ्या प्रेसमध्ये इतकं छोटं काम ते घेतील का, किंवा घेतलं तर आपल्याला किती संकोच वाटते त्यांना. अशा पद्धतीने म्हणलं मी काही दिवस सुरुवातीचे 1-2 महिने 700-800 प्रतींची मागणी असताना 1000 कॉपीज केवळ माधवरावांना बरं दिसावं किंवा परत हे आपलं लगेच नेमण्याचे बायकाम बाहेर मला वाटलं खूप मोठं काम आहे असं करतील म्हणून मार्गकरांनी त्या दबावाखाली काही अंक जेवढा 1000 कॉपी छापल्या तर मला मार्गकर म्हणाले. अशी संपूर्ण परिस्थिती माणूसची काळात असताना माजगावकरांनी एक जुगार टाकला आणि तो जुगारच टाकला. तो म्हणजे आता एवी तेवी नुकसान आहे, एवी तेवी आपल्याला कोणी अडचण येणारच आहे, सावकाराला आपल्याला तोंड द्यायचंय, तर मग शेवटचा अंक तरी आपण निदान आपल्या मनासारखा करावा या विचाराने माजगावकरांनी त्यावेळेला जनता विशेष अंक असं मला तर नाव करायचं, पण बहुतेक मी जनता विशेष अंक आणि 1 रुपया किमतीचा अंक मी त्या काळात समजा 60 पानं किंवा 80 पानं देत असतील तर 80 पानाचा मजकुराचा मासिकाच्या आकारातला 1 रुपया किमतीचा अंक माजगावकरांनी जुगाराचा भाग म्हणून 4 आण्यात विकला. आणि त्यावेळेला मला श्रीधर पंडितांचं त्यावेळेचं कव्हरही मला आठवतंय की त्यांनी 1 रुपया संपूर्ण काढला होता आणि त्यातला चटको खाली पडतोय असं ते चित्र होतं, हेही मला आठवतंय. पण माजगावकरांनी टाकलेला हा जुगार होता आणि सुदैवाने तो अंक 10,000 प्रती संपल्यानंतर माणूसने जी झेप घेतली ते परत पुढच्या 5-10 वर्षात माणूसने मागे वळून बघितलं नाही. हीच परिस्थिती बरोबर 88-89 साली जेव्हा माझ्यावर आली आणि नेहरू डायरीमुळे संपूर्ण प्रेस म्हणा, राजू प्रकाशन म्हणा, मुद्रण म्हणा,
राजहंस म्हणा आणि माणूस म्हणा हे अडचणीत आलं, त्या वेळेला माझ्या हातात पानिपत सारखं पुस्तक आलं आणि त्यावेळेला मला हरिभाऊ मोठ्यांचं आणि अत्र्यांचं वाक्य काय माझ्या डोक्यात घण बसल्यासारखं बसायचं की अत्र्यांचा जेवणाला त्यांच्या मोठ्या कुठला सिनेमा खूप त्यांचा सिनेमात अत्रे आणि मोठे पूर्ण बुडाल्यानंतर आणि कर्जबाजारी होऊन नादारी पत्करावी लागल्यानंतरच्या काळामध्ये अत्र्यांनी एक सिनेमा तयार करायला घेतला. तेव्हा शेजारचे लोक आजूबाजूचे लोक म्हणाले तुम्हाला वेळ लागलाय का, तुम्ही एवढे खड्ड्यात आहात आणि तुम्ही आता सिनेमा काय करताय. अत्र्यांनी त्याला उत्तर असं दिलं की अरे माझ्यावर इतकं कर्ज आहे ते काय पानपट्टीचं दुकान काढून मी फेडणार आहे का, मला जिथे माझी घागर बुडली त्याच विहिरीत मला बुडी मारायला लागेल आणि मोठी घागर काढावी लागेल. अशा पद्धतीने माझं आता त्या काळात बोलल्याचं पुढचे माझ्या डोक्यात तेव्हापासून आहे. त्यामुळे ही परिस्थिती एवढा माझ्या मालगावकरांना आली किंवा मालगावकरांनी या पद्धतीने निर्णय घेतले माझ्यावर आली. त्याही वेळेला मी असं विचार करेन की हेवी इतकं कर्ज आहे तर अजून 1 लाखाचं कर्ज होईल. म्हणून पानिपत सारख्या विषयावर विश्वास पाटील सारख्या नव्या लेखकावर त्या काळामध्ये 65,000 रुपयाची जाहिरात ही मला दिनकर गांगल म्हणाला की तू वेडेपणा करतो आहेस, पण माझ्या समोर पर्याय नव्हता सगळे वेडेपणा करण्याशिवाय. पण ती मी काही केली आणि समोर ते जाणं अनुकूल पडलं म्हणा. आणि पुढे नंतर राजहंसचा प्रवास जो अडथळा होता तो गेला आणि पुढे राजहंसचा प्रवास होता. पण त्यावेळेला तुम्ही म्हणता तसं प्लॅन बी करण्याची आमच्याकडे कुठे रिसोर्सेसच नव्हते किंवा विचार करावा. आम्ही किती अडाणीपणाने निर्णय घेतले मालगावकरांनी मी तुम्हाला जर सांगितलं तर आश्चर्य वाटेल. एक योजना माझ्या डोक्यात त्या काळात अशी आली की माणूसला एक 3 वर्षाची वर्गणी जर कोणी एकदम देणार असेल किंवा मला तपशील माहिती नाही, 3 किंवा 5 वर्षाची वर्गणी माणूसची जो कोण भरेल त्या वाचकाला माणूसचे 5 वर्षाचे अंक तर मिळतील. पण त्या काळात राजहंसची मुळात पुस्तकं होती 60-70. त्यातली जी की 5-10 चांगली पुस्तकं होती ती त्याची किमती होत्या 8 रुपये 10 रुपये वगैरे. त्या काळाच्या किमती तशाच कमी होत्या. ते 8 रुपये 10 रुपये असणाऱ्या पुस्तकाची किंमत असणारी पुस्तकं ही 1 रुपयाला वाचकांना द्यायची. कुठलाही विचार नाही. मला कल्पना सुचली भयंकर मी भारावून गेलो. मालगावकरांना सांगितलं तेही भारावून गेले आणि दोघांनी आम्ही ती योजना राबवली आणि तुम्हाला सांगतो इतका मोठा प्रतिसाद आला. कारण लोकांना 3 वर्षाच्या वर्गणीमध्ये 5 वर्षाच्या वर्गणीमध्ये 10 पुस्तकं 1-1 रुपयाला एक किती पुस्तकं एरवी 100 रुपयाला मिळाली असते. आणि आम्ही दोघंही त्यानंतर 6 महिने इतके खुशीत की अरे वा आपली योजना खूपच चांगली झाली, आपल्याला खूपच चांगले पैसे आले. एकदा केव्हा तरी मालगावकरांचे वसंतराव फडफडकरांचे बँक ऑफ महाराष्ट्राचे चेअरमन, ते नंतर चेअरमन झाले, त्यावेळेस डेप्युटी जनरल मॅनेजर, त्यांचे आमचे चांगले संबंध होते. ते एकदा केव्हा तरी ते ऑफिसमध्ये आले होते आणि त्यावेळेला मालगावकर अगदी कौतुकाने त्यांना तो अंक दाखवला की बघा ही रुपये योजना आणि असा म्हणजे मालगावकर तुम्ही लोक धंदा करता का काय करता. मालगाव म्हणजे काय झालं एवढा मोठा प्रतिसाद आला या योजनेला वगैरे. तुम्ही चूक करता आहात, तुम्ही तुमचं भांडवल मोडून खाता आहात, तुम्हाला कळत कसं नाहीये, तुम्ही अशा वेड्यासारख्या योजना करत जाऊ नका. पण तरीही आम्ही अशासारख्या योजना वेड्यासारख्या करायचो आणि षटकून मार खायचो, परत उभे राहायचो, काहीतरी नवीन योजना सुद्धा. एक योजना यशस्वी झाली तर त्यातून बाहेर पडाल दुसरी योजना करावीच लागते. त्यामुळे अशा योजना करत 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 तेव्हा तरी तो एक ज्याला आपण म्हणतो की बोजा लागला बाबा असं ते त्यावेळेला लागलं. पण काही विचार म्हणजे आम्ही विचारपूर्वक आणि आम्ही दोघंही भाऊ त्या बाबतीत खरोखरच ज्याला आपण इम्पल्सिव्ह नेचरचे म्हणतो की भावनेच्या भारात एखादा निर्णय त्याला एक गट फिलिंग लागतं. शेवटी व्यवसायामध्ये तुम्हाला एक गट फिलिंग असावं लागतं आणि गट फिलिंग ज्याला गट फिलिंगनी काम करायचंय त्याला मात्र धोका पत्करल्याशिवाय गत्यंतर नसतं. मी श्रीपुंतन माझं नेहमी जेव्हा चर्चा व्हायच्या तेव्हा मी म्हणायचो की तुम्ही अत्यंत सावध असे व्यावसायिक आहात, त्यामुळे तुम्हाला कधी अडचणी या पद्धतीच्या आल्या नाही. माझ्यासारख्याला आल्या कारण माझं नेचरच वेगळं आहे. मी एखादं हस्तलिखित आवडलं की त्याच्यावर जसं घोड्यावर पैसे लावावे
तशा पद्धतीत पैसे लावून काम करायला सुरुवात करतो. काही वेळा ते ओढत पुढे जातं, काही वेळा ओढ मागे थांबतं तर नुकसान होतं, पुढे थांबतं तर तुम्ही त्यातून बाहेर पडता. पण ही कामाची पद्धत ज्याला आपण म्हणतो ती चुकीची होती. आता गेले 10-15 वर्षांनी मी जरा थोडा शहाणपण झालंय. बऱ्यापैकी शेवाळकर वगैरे लोकांच्या सहकार्याने त्याला थोडंसं शहाणपण माझ्यावर आलं असेल. पण मुळात सांगायचं म्हणजे त्याला विरोधाचा वाद सोडा. या अशा ज्याला आपण भूमिती पद्धतीने वाढ आणि अल्जिब्रियन पद्धतीने वाढ याच्या 2 वाढी म्हणतो. तर अशी अल्जिब्रियन पद्धती 2 वर्षे 2+4 आणि 2 काय तुम्ही त्याला तर ती अल्जिब्रियन पद्धतीने आमच्या व्यवस्थेची वाढ झाली. ती सायंटिफिक पद्धतीने झाली नाही. त्यामुळे त्याची फळं आम्हाला काही भोगावी लागली. पण त्याचे खूप फायदेही झाले. आम्हाला खूप योजना माझगावकरांच्या काय माझ्या काय जशा फसल्या काही योजना त्याच्या आमच्या अनेक योजना चांगल्या पद्धतीने यशस्वीही झाल्या. तर असं आता आम्ही गृहीत धरलं की आपला नेचर आहे त्याला काय योजना सहस्राणी असं. दिलीपराव, तुम्ही आपल्या यांना बांदोडकरांना जाऊन भेटून तुम्ही अंक विकलात आणि पहिल्यांदा निर्मलाताई आणि तुम्ही विमान प्रवास केला. तो त्यांना अंक विकण्याचा जो पडून राहिलेला दिवाळी मूर्खपणा या पलीकडे काहीही आणि मला त्याही कळत होतं. मी बांदोडकरांशी बोलताना की मला कळत होतं की मी मूर्खासारखं बोलतोय. पण मला इलाजच नव्हतं की बोलण्याशिवाय. मी बांदोडकरांना काय म्हटलं की बांदोडकर अंकाचं खूप कौतुक केलं कारण त्यांनी खूप मोठी जाहिरात वगैरे दिली होती. सगळा सांगा लोक बोर होते. काय झालं की तो अंक बांदोडकरांनी काढला, उत्तम केला, मी माहिती म्हणालो. पण त्यांनी तो 30,000 काढल्यामुळे आणि 25,000 गेल्यामुळे 5,000 अंक उरला. आणि काय होतं मला दिवाळी अंक पुस्तक शेवटचे 10 कॉपीज उरले की त्या त्रास होतो. संपला आणखी लोकांना नाही म्हणून सांगायची वेळ आली तर काही वाटत नाही. तर असं झाल्यानंतर मी त्या मुंबईत होतो. मला रात्री माझगावकरांचा फोन आला त्या एम्पायर हॉटेलमध्ये कारण ते कॉमन फोन होता. तो म्हणाला की अरे दिलीप बाकी अंक सगळं चांगला गेलाय वगैरे ठीक आहे. अरे 5,000 अंक उरलाय तर तुला काही करता येईल का? तर काय करणार का मला नाही. ते म्हणले तू बांदोडकरांना मागे मी 2 महिन्यापूर्वी निर्मलाबाई आणि मी बांदोडकरांना हे सुद्धा तुम्हाला सांगतो की भेट इतकी मजेशीर होती. आम्हाला कोणीतरी सांगितलं कोल्हापुरात असताना मला निर्मलाबाई सांग की तुम्ही कोल्हापुरात काय जाहिराती गोळा करताय गोव्यात खाणी आहेत आणि ते खूप जाहिराती मिळते. आणि निर्मलाबाई अगदी माझीच बहीण काही विचार न करतात ती आणि मी तेव्हा तिचं वय होतं हार्डली 33-35 घरात होती. आम्ही संध्याकाळच्या कोल्हापूरून संध्याकाळच्या गाडीने मग ती तशी धाडसी होती माझ्यापेक्षा. आम्ही तसे पोहोचलो तिथे आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला मधु मंगेश कर्णिक भेटले कारण त्यांची नुकतीच बदली झाली. आणि मधु मंगेश कर्णिक रडकुंडे झालेले होते कारण त्यांना काही करून मुंबईत परत बदली पाहिजे होती आणि त्यांना गोवा काही करून नको होतं. त्यावेळेला आमचे सगळे गप्पा बिप्पा चालू असताना ते म्हणाले जाहिरातीसाठी आम्ही असा प्रयत्न करतोय. तर ते म्हणले बांदोडकरांना भेटा ना. तर मी आणि निर्मलाबाई म्हणावं ते चीफ मिनिस्टर आहे इकडे मुंबईला आपण बघायचं वसंतराव एक चीफ मिनिस्टर होते. मी काही जाहिरातीसाठी वसंतराव ऐकायला भेटेन का? तर मला काही कळेल म्हणजे मला बांदोडकरांना भेटायला काय सांगताय. थोडं भेटा तुम्ही खूप जाहिराती देतात. म्हणून त्या दिवशी संध्याकाळी मी आणि त्याच्यावर तिथे बापट नावाचा एक माणूस होता. तो बांदोडकर तिथे नाही मधु मंगेश कर्णिकांच्या ऑफिसमध्येच होता. तो सारखा बेड्या फुंकत होता. असा फाटका होता. तर तो असं म्हणाला की चला मी तुम्हाला घेऊन जातो भाऊंकडे. मी निर्मलाबाईंना बाजूला घेऊन म्हणालो की हा माणूस आपल्याला काही माहिती नाही चीफ मिनिस्टर बरोबर आपण जाणारच आहे. ते म्हणजे तर काय करणार आपल्याकडे जाण्याचं. आम्ही गेलो तर गेल्या त्यांनी बघितलं तर उतरताना गाडीतून आम्ही टॅक्सीतून उतरलो तर बांदोडकर समोर होते. त्यांनी त्या बापट का कोणत्याशी एकदम वेगळी त्यांची कोकणीत बोलायला सुरुवात केली. आम्हाला लक्षात आलं की ह्याची खूप चांगली ओळख आहे. आम्ही तिथे त्यांची बोललो त्यांना हे केलं सांगितलं. ते म्हणाले की मला काहीही सांगू नका मी आत्ताच तुमचं नाझी बसवर सोडायचं पुस्तक हे वाचतो आहे. तुम्ही वर माझ्या बेडरूममध्ये चला तुम्हाला तिची कॉपी दिसेल. ते म्हटलं असं आहे आम्हाला जाहिरात हवी. आमच्या त्या काळात मग जाहिरातीचे रेट काय होते पूर्ण पानाचा रेट 1,000 होता मोठ्या अंकाचा.
तर मला तो बापट टॅक्सीतून उतरताना असं म्हणाला की अरे तुम्ही 1000 रुपये सांगू नका, 5000 सांगा. अरे म्हटलं 5000? आम्हाला मुंबईमध्ये त्या 250 क्वार्टर पेज 250 रुपयाची जाहिरात करायची, तर त्याला 10 वेळा डोकं फोड करून सेल इकडे आहे का सेल तिकडे आहे काही सगळं सांगायला लागायचं. आणि हा 1000 ते एकदम 5000 म्हणतो का 5000 सांगाय मागवता तुम्ही 1000 कसं सांगताय. तर मला निर्मलापणे आम्ही गुजरात पडलो, कारण जायची वेळ आली होती आज. त्यामुळे आम्ही आत गेलो, आणखीन आम्ही त्यावर बोललो, तेव्हा आमच्या तोंडून कसे तरी 3000 रुपये हा आपला बाहेर पडला. आणि बांधवताना सांगितलं की ठीक आहे छापा. मग पुढे ऑर्डर नाही काही नाही मुंबईच्या कामाचे अनुभव पैसे ऑर्डर आहोत. तो बापट म्हणाला काही तुम्ही छापा आणि बिल पाठवून दे. अशा बॅकग्राऊंडवर आणि त्यावेळेला 3000 रुपये आल्यावर निर्मलाबाई एवढ्या आनंदल्या, त्यामुळे काय त्यामुळे ते विमानाने पुण्याला त्या काळात गोवा मुंबई भाडं नाही पुण्यात 90 रुपये भाडं होतं आणि आम्हाला 3000 रुपये मिळालेले होते. त्यामुळे आम्ही ट्रेन केली आणि आम्ही दोघंजण विमानाने आलो. आणि या बॅकग्राऊंडवर मला श्रीग फोनवर असं मुंबईच्या म्हणाले की तू बांदोडकरांची सगळी ओळख आहे, त्यांना एकदा भेटतोस का. तर मी म्हटलं पण सांगणार काय त्यांना, आमचं ओरलं तुम्ही घ्या म्हणजे कशाला घेतील ना, काय कारण काय त्यांना घ्यायचं. बघ आता काहीतरी हातपाय तर मारायलाच पाहिजे म्हणून राहतो. मला वाटतं ते रात्री 8-8:30 त्याचा फोन आला. मी भेटी करून बसेस निघायचे गोव्याला. त्या बसने मी रात्री पहाटे 3:30-4:45ला जी बस होती त्यांनी निघालो आणि संध्याकाळी आम्ही ह्याला पोहोचलो, पणजीला पोहोचलो का त्याच्या अलीकडचं म्हापसाला पोहोचलो आणि म्हापसाला रात्री राहिलो. आणि दुसऱ्या दिवशी दिवाळीचा पहिला दिवस होता. आणखीन मला इतकं नर्वसनेस येत होता की इकडे एका बाजूने दिवाळी, एका बाजूने आपण बांधवडकरांना भेटणार आणि सांगणार काय त्यांना ते आहे. त्यामुळं तरी पण मी हिया करून सकाळी काय बोट पकडली, बांधवडकरांच्या बंगल्यावर गेलो. 7:30-8ची वेळ होती. अगदी सुदैवाने बांदोडकर बाहेरच्या हॉलमध्ये त्यांच्या देवाला उदबत्ती लावायला म्हणून बाहेर आले आणि माझी त्यांची गाठभेट झाली. म्हणलं अरे तुम्ही कसे काय येते. मला म्हटलं मला काय बोलायचं होतं, पण ते हातात उदबत्ती असताना मी काय बोलतो. म्हटलं तुम्ही जरा माझं बोलायचे. मी येतो ते कपडे करून आले वगैरे. मला म्हटलं अंक चांगला निघाला. मी अंक त्यांना दिला होता, अंक तुमचा चांगला निघालाय वगैरे. हो म्हटलं पडेल की नाही. अडचण अशी आली की अंक उरलाय. मी काय करणार, बघ बरे ते काय करणार. तर नाही म्हटलं हंसावडकर हे मूळ गोव्याचे आहे, तर काही गोव्याला त्या अर्थाने काय हंसावडकरांचा अंक देता येईल का लोकांना. एवढा संबंध काय की गोव्याची म्हटलं मी अंक कसा देणार त्यांना. तर तुम्ही म्हणे त्यावेळेला हे होते त्यांनी पुढे आत्महत्या केली, ते शिक्षण मंत्री होते कोणीतरी, त्यांना भेटा म्हणाले. त्यांना भेटलो तर ते म्हणाले आम्ही काही करू शकणार. परत मी बांधून आणि फक्त जाताना तेवढंच म्हणाले मग असं करा मी तुम्हाला शाळांची यादी पाठवतो, मी सगळ्या शाळांना एक कॉपी पाठवून द्या आणि 4000 कॉपी तुम्ही द्या. म्हटलं मी 4000 कॉपी बांधवडकरांनी घेतल्या. म्हणजे काय तुम्ही शाळांना पाठवा नाही का. त्यापुढे 2 महिने मी आणि निर्मलाबाईचे पत्रिका चेक करत बसलेलो. असा तो सगळा त्यावेळेचा आमचा अनुभव. त्यावेळेस या सगळ्या कारकिर्दीमध्ये अशा काही गोष्टी आहेत की ज्या तुमच्या दृष्टीने राहून गेल्या किंवा. हा मला 2-3 गोष्टी असं वाटतं की माझ्याकडून राहून गेले. त्यातली एक म्हणजे पुण्यामध्ये जेव्हा तळजाईला संघाचं मोठं शिबिर भरलं होतं त्यावेळी माणूस संघावरचा एक मोठा अंक प्रकाशित केला होता. तो माधवकरांनी बघितला होता आणि तो खूप चांगल्या पद्धतीने रिसिव्ह झाला. त्याचे अशा खूप मोठ्या कॉपीज त्या काळात केल्या. त्या काळात मी आणि श्रीकर केव्हा माझ्याजवळ बोलायचं त्या अंकाच्या निमित्ताने. त्यावेळेस श्रीकर मला असं म्हणाले की मला संघावर एक पुस्तक लिहायचं आहे, मला तशी शांतता मिळत नाही, मला केव्हा तरी पुढे मागे माझ्या डोक्यात आहे ते लिहावं. हा विषय तेवढ्यावरच राहिला आणि पुढच्या नंतरच्या 10 वर्षात कधीही मला आपण श्रीगाईच्या मागे लागावं आणि ते पुस्तक करून घ्यावं हे सुचलं नाही म्हणा, जमलं नाही म्हणा, पण काही ना काही कारणाने. सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट अशी
की अगदी अलीकडे गेल्या महिन्यात मी पूर्व सहस्रबुद्ध्यांवरचं एक पुस्तक वाचत होतो आणि त्या पुस्तकामध्ये साठे नावाचा पूर्व सहस्रबुद्ध्यांचा एक विद्यार्थी त्याचा लेख आहे. त्या लेखाने एक असा उल्लेख मला दिसला की पोगांच्या डोळ्यासमोर स्त्रीगणना मदतीला घेऊन एक भारतीय राष्ट्रवाद याच्यावर काही पुस्तक करायची कल्पना होती. असा मजकूर मी त्या वाचल्यावर पहिल्यांदा हे झालं की अरे उगस मार्गावर एकत्र येऊन ते पुस्तक लिहिणार होते, तेही मला कधी माहिती नाही. आणि दुसरं माझ्याकडून राहून गेलं, मी मला जमू शकलं नाही ते म्हणजे स. देशपांडेंना भारतीय राष्ट्रवाद या विषयावर खूप मोठं काही संकल्प त्यांचा होता. 3-4 खंडामध्ये ते काम व्हावं आणि ते काम होण्यासाठी त्यांनी ज्ञान प्रबोधिनीमध्ये एक अभ्यास मंडळ स्थापन केलं होतं आणि तिथे त्यांचे वेगवेगळ्या विषयांच्या चर्चा दर रविवारी व्हायच्या. आणि सहना असं वाटलं होतं की आपण हे करू. त्याच्यासाठी जो खर्चाचा आराखडा त्यांनी तयार केला तो फक्त त्याला 3-4 अभ्यासामध्ये तिला हवे होते. त्या लोकांना चांगलं पैसे देणं आवश्यक होतं. त्यामुळे मी आणि सहनी त्यावेळेला कारण त्यांनी त्यावेळेला म्हणजे यावेळी खूप वर्ष त्यावेळेला समजा 15-1 लाखाचा काहीतरी तो खर्च होता. तर सहनी त्यावेळेला आम्हाला असं कळालं की सिद्धिविनायक ट्रस्टकडे अशा पद्धतीच्या देणग्या दिल्या जातात. म्हणून त्या वाघ नावाच्या एक बाई त्यांचे चेअरमन कोणतरी होत्या. या वाघ म्हणजे मनोहर जोशींची बहीण ही होती आणि त्यांनाही आम्ही भेटायचा प्रयत्न केला पण ते काही ना काही कारणाने ते काही पुढे जाऊ शकलं नाही. मला नंतर असं वाटलं की मला 15 लाख रुपये करायची सहज देणं जेव्हा जमलं आणि मला नंतर खूप वर्ष असं वाटत राहिलं की मला 15 लाख रुपये एक रकमी देणं जरी तेव्हा शक्य नव्हतं. तरी मी तर सहनशी बोललो असतो आणि काही वेगळी व्यवस्था, काही राजवसनी करणं, काही तर कोणाचं मंत्री करणं, तर कदाचित मी आणि सह ते प्रोजेक्ट पूर्ण करू शकलो असतो. प्रोजेक्ट माझ्याकडून पुढे त्याचा पाठपुरावा झाला नाही म्हणा, जमला नाही म्हणून होऊ शकत नाही. आणि तिसरी एक गोष्ट मी पेडणेकरांच्या मागे की मराठी वाचकांसाठी आपण शेक्सपियर ती महत्वाची काही नाटकांची ओळख करून देण्याचं एक प्रोजेक्ट करू. त्याच्यात 5 खंड व्हावे आणि प्रत्येक खंडामध्ये 3 नाटकं 5 नाटकं असं काहीतरी. पण काही ना काही कारणाने तेही जमलं नाही. असं वाटतं की ह्या 2-3 गोष्टी झाल्या असत्या मला जरा आवडला. या सगळ्या पार्श्वभूमीवर याच्या पुढची वाटचाल ही ठरवताना राजहंसची वाटचाल असेल किंवा एकूणातच प्रकाशक व्यवसायाची वाटचाल असेल तर त्याच्या बाबतीत तुमच्या दृष्टिकोनातून तुम्ही काय? खरं तर गेले 5-7 वर्ष याच एका चिंतेने किंवा या सगळ्या समस्येने आम्ही काय आमचे संपादक मंडळ सगळे ग्रासलेलो आहोत की खरोखरच कोरोनानंतर मराठी प्रकाशन व्यवसायाची स्थिती ही आम्ही ज्या पद्धतीने कल्पना काही केल्या असतील त्याच्यापेक्षा खूप वेगळी झालेली आहे. आणि असं वाटलं होतं की कोरोना संपल्यानंतर 2-3 वर्षांनी पुन्हा उभारी संपूर्ण प्रकाशन व्यवसाय घेईल पण तोही मोठ्या प्रमाणात उभारी घेताना आता दिसत नाही. चांगली गोष्ट अशी आहे खूप तरुण आणि चांगल्या विचाराचे चांगला अनुभव असणारे प्रकाशक या व्यवसायात येत आहेत ही खूप चांगलं लक्षण आहे. आणि त्यांच्याकडे चांगल्या कल्पना आहेत, त्यांच्याकडे चांगले विषय आहेत, त्यांच्याकडे आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यासाठीचे त्यांच्याकडे स्किल आहे आणि त्यांच्याकडचे विषयही खूप चांगले आहेत. पुस्तकाची निर्मिती चांगली करतात पण तरीही त्यांच्याही कडून म्हणावी तशी विक्रीच्या बाबतीत काही ठोस काही कृती होताना दिसत नाही. जशी 80 साली असाच परिस्थिती मराठी प्रकाशन व्यवसायावर आलेली असताना ग्रंथालीचे त्यावेळेचे दिनकर गांगल, कुमार केतकर, अशोक जैन, अरुण साधू अशा अनेक लोकांनी 5-7 लोकांनी एकत्र येऊन ती ग्रंथालीची चळवळ उभी केली आणि त्या ग्रंथाली चळवळीमार्फत काहीही तुम्ही त्यांना नावं ठेवली तरी त्या चळवळीमार्फत त्यावेळी कमीत कमी 2 ते 5 वर्ष मराठी प्रकाशन व्यवसायाचं वातावरण हे साहित्यानुकूल झालेलं होतं. हे तर मान्य करायलाच हवं. ते वारं आम्हाला पुढे 2-5 वर्ष प्रकाशन इतर प्रकाशकांना पोरलं. अशी काहीची एखादी चळवळ किंवा एखादी कृती
ही जर ह्या तरुण प्रकाशकांनी केली तर कदाचित काही कोणती त्याची शक्यता आहे. नाही तर काही दिवसानंतर शेवटी ही परिस्थिती फार काळ राहील असं नाही, काही काळानंतर होईलही. आणि त्या दृष्टीने माझ्याकडे आता अशी काही मोठी चळवळ उभी करणं मला शक्य होणार नाही. माझ्याकडे शक्य काय आहे की माझ्याकडे काही जमेच्या बाजू आहे. त्यातली एक जमेची बाजू म्हणजे माझ्याकडे असणारी संपादकांची टीम. मी तर सगळ्यांची नावं घेतोच, तरी एखादं राहिलं तरी मी समजून घ्या. ते म्हणजे डॉक्टर बोरसे असतील, शिरीष सरगुजे असतील, प्रशांत दीक्षित असतील, कवडा गोखले असतील, किंवा आता ही आलेली नवीन प्रिया निमोजकर असतील, आरती घारी सध्या काम करतात. असे खूप लोक माणूसमध्ये गेले अनेक वर्ष संपादकाचं काम करतात. इकडे विशाखा पाटील बारींवरून डोळ्यात तेल घालून राजवंशच्या वाटचालीवर लक्ष ठेवून असतात, त्या असतील. अशा अनेकांचं सहकार्य मला पुढच्या काळातही मिळत राहील. आणि मला असं वाटतं की माझी आत्ताची जी टीम आहे राजवंशी, हे म्हणतात तशी पडद्याच्या मागची काम करणारी, तीही अगदी संजय जोशीपासून ते वैशाली असेल, संभाजी असेल, आमचे प्रकाश असतील, सगळी नावं तुम्हाला आठवणार नाही, पण हे सगळे ते अभिजित असतील किंवा संदीप असतील, हे सगळे. आणि भरत सारखा मुलगा गेली 4 वर्षात ज्या पद्धतीची जबाबदारी पेलतो त्याचं मला कौतुक वाटतं. जसं पूर्वी तो वेगळ्या पद्धतीचं काम करत होता, पण एक जबाबदारी पडल्यावर त्यांनी ते काम अतिशय चांगल्या पद्धतीने. ही सगळी माझ्याकडची पडद्या मागची टीम. आणि शेवाळकरांसारखे जरा नव्या विचाराचे, नवं काही टेक्निक त्यांच्याकडे मॅनेजमेंटचं असेल अशी टीम माझ्याकडे आहे. या सगळ्यांच्या सहाय्याने मला असं वाटतं की काही ना काही पद्धतीने, आणि आता सोशल मीडियासाठी प्रसन्न आलेले आहे की तृप्ती काय, शर्मिली काय, यात आमच्याकडच्या आधारस्तंभ आहेतच. पण या सगळ्यांच्या सहकार्याने मला असं वाटते की ही परिस्थिती फार काळ राहील असं वाटत नाही. काही ना काही अनुकूल गोष्टी घडतील. कारण आता सगळे आता एकाकडे युद्धाने सगळे भाव वाढलेले आहेत. मुळात आधी बायटनांची उताराला लागलेलं होतं. ह्या सगळ्या आता ॲडव्हर्स परिस्थिती आहे हे मान्य करून सुद्धा मला ही परिस्थिती दीर्घकाळ राहील असं वाटत नाही. कारण आत्ताची परिस्थिती अशी की माझीच नाही की आमचीच नाही, तर अनेकांची चांगली चांगली पुस्तकं ही लोकांपर्यंत पोहोचूच शकत नाही. अशी यंत्रणा कोणाकडे उपलब्धच नाही आहे. कारण जे एक महत्त्वाचं साधन होतं ते म्हणजे प्रदर्शनं, तेही गेले 10 वर्षात सगळ्यांची बंद पडलेली आहेत. आणि ते सोशल मीडिया आहे त्याच्यावर सगळ्यांचेच प्रयत्न चालले, आमचेही चालले. काही ना काही मार्ग निघेल. आणि मला स्वतःला अजूनही पुढच्या काळाबद्दल मी अत्यंत आशावादी आहे. माझ्याकडची टीम याच्यातून मार्ग काढेल त्याची मला खात्री वाटते. हे सगळं करून मी माझं तिकडे बोलायचं. एका बाजूला दिलीप रावांचं मार्गदर्शन हा राजहंसचा एक पंख, आणि भावी काळाबद्दल प्रेरणा देणारा त्यांचा हा आशावाद हा राजहंसचा दुसरा पंख. या दोन्हीच्या आधाराने राजहंस यापुढेही अधिकाधिक उंच भरारी घेत राहील असा मला विश्वास वाटतो. या सगळ्यामध्ये तुम्हा सगळ्यांचा अतिशय मोलाचा वाटा आहे, सहकार्य आहे. तेही असंच कायम राहील याचा मला विश्वास आहे. आपण सगळेजण या प्रसंगी उपस्थित राहिला त्याबद्दल खरोखरच राजहंसला, राजहंसच्या सगळ्या टीमला अतिशय आपल्या सगळ्यांचा भक्कम आधार हा नेहमीच लाभलेला आहे. तो तसाच राहावा अशी इच्छा व्यक्त करतो. आणि या सगळ्याच्या बळावरच या पुढचीही राजहंसची वाटचाल ही शतकाच्या दृष्टीने अधिकाधिक समृद्ध, अधिकाधिक यशस्वी होईल असा विश्वास व्यक्त करतो. या सगळ्याला मला घरून एक चांगलं बळ मिळतं. आणि आता अलीकडे ते काही वर्ष आमची अनेक हस्तलिखित ही संपादकांनी किंवा मी वाचण्यापूर्वी रेखाबाई वाचतात की त्याच्यामुळे नाही म्हटलं तरी मला वाचकांची दिशा काय आहे आवडीनिवडीची याचं एक भान हे त्यांच्या वाचनातून येतं. त्यामुळे त्यांची काही वाढणारी राजहंसमधला सहभाग हाही मला पुढच्या काळात मला असं वाटतं की याच्यातून बाहेर पडायला मदत करेल.